झनक झनक झन झंकारितः अखिल जगती भुलवी आहा रसिक मनांच्या तारा गीत कहाण्या हित गुजेही सांगे अभिनव धारा ही प्रसारण इंटरनेट रेडिओ ही प्रसारण इंटरनेट रेडिओ. नमस्कार श्रोते हो. ई प्रसारण इंटरनेट रेडिओ आणि टेलिव्हिजनच्या गप्पा गोष्टी या कार्यक्रमात मी मेघना साने आपणा सर्व श्रोते मंडळींचं रसिक प्रेक्षकांचं स्वागत करते. आज आपल्याकडे गप्पा गोष्टी करायला आलेले आहेत पाहुणे ज्येष्ठ कलावंत जयंत सावरकर. आपण त्यांना ओळखताच. पहा ना, म्हणजे रंगभूमीशी निगडीत कसा प्रवास आहे त्यांचा. बॅकस्टेज आर्टिस्ट ते अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष. आपणास माहीत आहे की उस्मानाबाद येथे झालेल्या 97व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे जयंत सावरकर हे अध्यक्ष होते. तर अशी 60 वर्षाची प्रदीर्घ कारकीर्द असलेले जयंत सावरकर यांच्याशी आपल्याला प्रत्यक्ष गप्पा गोष्टी करायला मिळणार आहेत. किती मोठा प्रवास आहे त्यांचा. 100हून अधिक चित्रपट, 150हून अधिक नाटकात सहभाग, मराठी मालिका, हिंदी मालिका यात आपण त्यांना पाहिलेलंच आहे. शिवाय हिंदी चित्रपटातही पाहिलेलं आहे. अशा ज्येष्ठ कलावंताशी आपल्याला प्रत्यक्ष गप्पा गोष्टी करण्याचा योग आहे. त्यांना अनेक जीवनगौरव पुरस्कार मिळालेले आहेत, तुम्हाला माहिती आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेने जीवनगौरव पुरस्कार दिलाच आहे. सह्याद्री वाहिनीनं त्यांना नवरत्न पुरस्कार दिलेला आहे. आणि आज सावरकरजी आलेले आहेत ते आपल्या जीवनसाथीला इथं घेऊन, ज्यांनी या संपूर्ण कारकिर्दीला पाठिंबा दिला. तर आपण गप्पा गोष्टी करूया उभयतांशी. नमस्कार. नमस्कार अण्णा. कमाल आहे तुमची. कसली? अरे म्हणजे आताही तुम्ही शूटिंगहून आला तसं कळलं. हो, 85 वर्षाचा वाढदिवस झाला असं कळलं. तरी अजून कारकीर्द सुरू. छान छान छान. निर्मलाताई, तुम्ही आलात हेही खूप छान झालं. काय माहितीये का, यांच्याकडून न ऐकलेले किस्से तुमच्याकडून ऐकायला मिळतील. नक्की. अण्णा, आता ई प्रसारणच्या माध्यमातून जगभरातले रसिक आपली मुलाखत ऐकतायत. हा बर. हो, कारण हा इंटरनेट रेडिओ अनेक देशांमध्ये मराठी रसिकांपर्यंत पोहोचतोच आहे. आणि मराठी कशाला, तुम्ही हिंदी चित्रपटात काम केले त्यामुळे तेही श्रोते तुमचं ऐकत असतील. तर मला सांगा की अण्णा, तुम्ही कारकिर्दीची सुरुवात केलीत मुंबईमध्ये नाट्य संस्थेत गेलात, व्यावसायिकला गेलात आणि भरपूर महाराष्ट्रभर प्रयोग केलेत. महाराष्ट्रभर काय म्हणजे पार दिल्ली ते गुजरात सगळीकडे प्रयोग केलेत आपण. आणि पार अगदी विश्वनाट्य संमेलनात अमेरिकेला सुद्धा गेलात, तिथे सुद्धा कार्यक्रम केलेत. पण यामध्ये काय झालं की तुम्ही सर्वांचेच झाला आहात. आणि या सर्वांचेच झाला आहात तरी मला सांगा, तुमचं मूळ गाव कोणतं आहे? मूळ गाव तसं पाहिलं तर मूळ गाव पाबरं. पण माझा जन्म पाबऱ्याला नाही झाला, जन्म गुहागरचा. बरं. पण पाबऱ्याला मात्र सगळे सावरकरच. सगळे सावरकर एव्हरीवेअर. हो, एव्हरीवेअर. पण ते असे वेगवेगळे ओळखणार कसे तुम्ही? हा प्रश्न तर तुम्हाला पडलाय, पण आमच्या सावरकरांपैकी नाही कोणाला पडला. हो, कारण आम्ही रसवाले सावरकर म्हणून ओळखले जायचो. अच्छा. गुहागरला हे होते, पण ते मूळ पाभऱ्याचे तेच मला मुळी माहित नाही. मी आज अजूनपर्यंत पाभरं गाव बघितलेलं नाहीये. म्हणजे सांगू का, मुंबईचा मुलगा म्हणून यांनी लग्न केलं ना. कळलं ना आता, गावाला होता पाभऱ्याचा. नाही पण काय की महाराष्ट्रामध्ये नाव कमावलं, नाट्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, खूप अभिमानच वाटत असेल ना. नक्की नक्की. बरं, तर मग तुम्ही नंतर शिक्षणासाठी कुठे आलात? मग शिक्षणासाठी म्हणजे पाबऱ्याला खेडेगाव असल्यामुळे शाळा वगैरे नव्हती. जवळ गुहागर हे गाव, तिथून 10-12 कोसावर, म्हणजे 20-25 मैलावर. बरं. तर गुहागरला शाळा होती 7वी पर्यंत, म्हणून गुहागरला आम्ही आलो आणि तिथे माझं शिक्षण 4थी पर्यंतच झालं. हरकत नाही, म्हणजे 10-12 वयापर्यंत आपण जिथे असतो. असं म्हणतात की एखादा मुलगा घडतो तर त्याच वयामध्ये 8 ते 10 वर्षापर्यंत त्याचे जे संस्कार होतात. बरोबर. तर मग अशा गुहागरने तुम्हाला काय संस्कार दिले? मला जे गुहागरनं दिलंय त्याच्यावर तर मी आजपर्यंत जगतोय. काय सांगतो? हो, अगदी खरं. कारण हे काय की आमच्या गावात गीता जयंती होत असे आणि मी वयाच्या 5व्या वर्षी 15वा अध्याय गीता जयंतीला म्हटला. त्यावेळेला मला राणी छापचा 1 रुपया मिळालेला होता. तर ती माझी सुरुवात झाली
म्हणजे शुद्ध वाणी ही मला तिथे मिळाली. आणि एक विष्णुबुवा जोशी नावाचे कीर्तनकार होते, त्यांनी मला तो 15वा अध्याय शिकवला आणि त्यांनी माझ्यावर वाणीवर हे भाषेचे संस्कार केले. त्यांनी नंतर दरवर्षी मी गीता जयंतीला काही ना काहीतरी भाषण करायला मला लागत असे. 15वा अध्याय तर नंतर मी अनेक वेळा म्हटला. हे मला गुहागरने दिलं. मला माझ्या नाटकाची आवड निर्माण केली आणि जोपासली गेली ती माझ्या गावानं, गुहागरनं. याचं कारण आमच्या गावामध्ये दरवर्षी संगीत नाटक व्हायचं. काय सांगतो? हो हो, म्हणजे ही माझ्या जन्माच्या आधीपासूनची परंपरा आहे गुहागरची. आणि दरवर्षी नाटक हे झालंच पाहिजे असा नियम होता. पुढच्या पिढीला सांगताना सुद्धा जुनी पिढी थोडीशी साशंक असायची, आता पुढच्या लोकांना हे जमेल की नाही दरवर्षी नाटक करणं वगैरे. तिथे जेव्हा नाटकं व्हायची तेव्हा ती नारायणाच्या उत्सवात व्हायची ना. हो हो, बरोबर बरोबर. तर ते मी 5व्या वर्षी विद्याहरण नाटक गुहागरला बघितल्याचं मला अजून स्मरत आहे. आणि देवयानी मद्याचा पेला तोंडाला लावणार आणि कच्याची एंट्री होते, थांब देवयानी. हे अजून माझ्या डोळ्यासमोर ते दृश्य जसंच्या तसं आहे. त्यात काम करणारे शंकरराव पटवर्धन म्हणजे ऑर्गनवाले गोविंदराव पटवर्धनांचे काका ते होते. आणि हे मला इतकं आठवत आहे की त्याच गावात मला कधी काम करायला विचारलं नाही मी मुंबईला असून सुद्धा. उलट ते काहीतरी मुंबईला करत असतो इकडे तिकडे असंच म्हणायचे. म्हणजे ही कोकणातल्या लोकांची जनरल बोलायचीच पद्धत. पण कोकणात तुम्ही आता होतात म्हणून मला एक अगदी विचारायचा मोह होतो. कोकणामध्ये शिमगा छान साजरा होतो असं कळलं. मग तुम्ही लहानपणी तो शिमगा पाहिला असेल आणि कसा होता तिथला शिमगा? मी पाहिला. मी आता इथे ज्या काही गोष्टी होतात त्यापेक्षा आमच्या गावातला शिमगा फारच चांगला होता. कारण शिमग्याच्या दिवशी जे काही घडत असे त्याला गुन्हा म्हणत नसत. म्हणजे आधीपासून सगळी तरुण पोरं टेहळणी करून असायची संबंध गावात. कुठल्या वाडीत कुठल्या कोणाच्या झाडावर जास्त शहाळी आहे आणि हे सगळं कुणाचं दुधाचं कपाट हे पाठच्या बाजूला आहे, तिथे खिडकी आहे, इतकं सगळं टेहळणी करून लक्षात ठेवायचे. आणि पोपयाच्या मोठ्या नळ्या काढून त्या खिडकीच्या गजातून दुधाच्या पातेल्यात सारून ते दूध ओढून प्यायचे. वर चढून शहाळी खाली टाकायची, त्याचा आवाज आला तरी चालेल, कारण वाडीच्या मालकानं बघितलं तरी तो पकडायचा नाही, त्यांना सापडायचं नाही त्याच्या हाती. हे मुख्य. नारळ शहाळी चोरणं हा गुन्हा नाही, सापडणं हा गुन्हा. असं त्या एक ते वातावरण. गोकुळाष्टमी सुद्धा तुम्हाला सांगतो, गोकुळाष्टमीला आमच्याकडे हंडी वगैरे फोडण्याचा एकावर एक चढून असा प्रकार नव्हता. पण गुहागरची गोकुळाष्टमी कुस्त्या आणि मल्लखांब याने गाजलेली आहे. म्हणजे मला सुद्धा लहानपणी थोडंफार मल्लखांब शिकवलेला आहे, करायला लागलेला आहे. पण कुस्तीमध्ये मात्र मी कधी भाग घेतला नाही किंवा ती वेळ नाही माझ्यावर आली. मी साधारण 8व्या वर्षी मुंबईला आलो. पण एक छोट्या छोट्या गोष्टी ज्या होत्या तुम्ही जरा सांगितल्यात आम्हाला की गुहागर गावामध्ये अशा काही गोष्टी घडल्या, आम्हाला मुलांना आम्हाला झाडावर चढवायचे, आंबे तोडायचे, पडायचे, हे सगळ्या गोष्टी. किंवा तुम्ही म्हणलं शिमग्यामध्ये अशा गोष्टी करायचो. तर या सगळ्यामुळे एक लवचिकता आली का तुम्हाला? म्हणजे अभिनेता होण्यासाठीची लवचिकता लागते ती थोडीफार. हो, फक्त एकच राहिलं की मला पोहायला मात्र शिकायला मिळालं नाही. कारण मी घरात लपून बसत. त्यावेळेला पद्धत अशी होती, घराघरातले सगळ्या तरुण मुलांना एकत्र करायचं, साधारण 8 ते 10 वर्षाचे, आणि त्यांना उचलून तळ्यात फेकून द्यायचं. आणि ह्याला कोणाही पालकांची कधीही हे नसे, हरकत नसे. ते म्हणायचे नाही अरे मुलाला पोहायला शिकायला मिळतंय फुकटचं, तर त्यात तुम्हाला हे कशाला, ऑब्जेक्शन कशाला तुमचं? म्हणजे कसं आहे, पाण्यात पडलं की पोहता येते, तिथून म्हण सुरू झाली. हो, हा दृष्टिकोन त्यावेळेला होता सगळ्यांचा. आणि त्याच्यामुळे मला म्हणजे मी अजूनही जवळपास कुठेही नाटक असलं कोकण परिसरात तर मी हळूच गुहागरला पटकन जाऊन येतो. पहाटेची गाडी गाठायची, गुहागरला जायचं, दुपारचं जेवायचं, गावातल्या मित्रमंडळींना भेटायचं आणि संध्याकाळच्या गाडीनं नाटकाच्या थिएटरवर परत. मुंबईला गेल्यावर तर मग मजाच होती तुमची. मुंबईला खूप नाटकं बघायला मिळाली तुम्हाला? कारण मी साहित्य संघाच्या जवळच राहतो. अच्छा. आणि नाटक बघायला मिळावं म्हणून मी साहित्य संघामध्ये डोअर किपिंग सुद्धा केलेलं आहे. त्यामुळे मला फुकट नाटक बघायला मिळायचं.
आमच्या घरी त्यावेळेला मी जागरण करू नये, नाटकात जाऊ नये म्हणून खूप प्रयत्न झाले. माझी बहीण पुढं पुढं अंथरून बाहेर गॅलरीत टाकायची सुद्धा बंद झाली. म्हणजे हा येतो केव्हा हे कळेल. म्हणजे उशिरा आला तर निदान हा घराचं दार वाजवेल, पण मी तसा लादीवर झोपायचो. म्हणजे नाटकाचा वेळ हे कधीपासून आहे तुम्हाला आता कळलं ना. हो पण मग तेच ना की विवाह केला ते सुद्धा एक ज्येष्ठ कलावंताच्या मुलीशी ना. पण मग तो केला म्हणजे काय कसं होतं, मामा पेंढारकरांच्या कंपनीत काम करत होते. लोणावळ्याला ज्या वेळेला कंपनीचा मुक्काम होता मे महिन्यात, तेव्हा विषय निघाला. तेव्हा मामा असं सहज म्हणाले पेंढारकरांनी सगळ्यांना गप्पा मारता मारता की मुलगी आता मॅट्रिकला बसली आहे, लवकर लग्न करायला हवं. त्यावेळी त्या पद्धती होत्या तशा. आणि मामांचा मेकअप मन होता शांताराम विचारे म्हणून, तो मला घरी भेटायला आला. तो म्हणला, अरे तू लग्न करतोयस का? म्हटलं हो करतोय. असं असं मी यांना सांगितलं, तुझं स्थळ सांगितलंय पेन्शन, त्यांची मुलगी लग्नाची आहे, तर काय करूया? म्हटलं काय नाही, त्यांना घरी यायला सांग, कारण आपल्या घरच्या पद्धती आहेत त्या पद्धती आहेतच. तर म्हटलं त्यांना घरी येऊन सांगू दे माझ्या मोठ्या भावाला, आणि मग मोठा भाऊ वगैरे बघतील आणि ठरेल काय ते. पुढची कथा काय माहितीये का, ते जेव्हा सांगून आले आमच्याकडे आणि मला बघायला म्हणून जे आले ना, ते जी वेळ दिलेली होती त्याच्यापेक्षा 2 तास आधीच आले. आणि मी सहज दार उघडून बघितलं तर गोटा केलेला माणूस. प्रत्यक्षात बघितलं तर डोळे, म्हणजे फोटो जेव्हा पाठवला होता त्यांनी, त्या फोटोमध्ये भरपूर केस, आणि दरवाजात बघतात तो गोटावाला. मी पहिल्यांदा ओळखलं सुद्धा नाही त्यांना. ते माझ्या भावाचे मित्र. तर मी त्यांना विचारलं कोण पाहिजे आपल्याला, तर शशी आहे का? तर नाही, तो अजून आला नाही ऑफिसमधनं. म्हटलं हे पटकन निघाले. आणि मग मी म्हटलं अहो कोण, म्हणजे काय हवंय काय नको ते जरा नीट बोला आणि मग पुढे जा. तेव्हा मग त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली, इंग्लिशमध्ये चिठ्ठी लिहिली, सही तेवढी मराठीत केली, कारण माझ्या वडिलांना तेवढं इंग्लिश येत नव्हतं. आणि त्यांनी ती चिठ्ठी बघितली आम्ही, आणि खाली सही म्हटल्यावर अरे बापरे म्हटलं. अशी आमची बघण्याची परिस्थिती झाली. तेव्हा मग मी म्हटलं की अरे बापरे, हा माणूस का, हा माणूसच म्हटलं. नाही म्हणजे आता पहिली भेट अशी आहे, तर आता जीवन पूर्ण ह्याच्याबरोबर कंठायचं म्हणजे काय काय करेल. मग फार मोठं झालं होतं, पण अशी आमची ओळख झाली. आणि त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी जेव्हा बघितलं सगळं झालं, आणि नंतर मग बघायला मुलीला घेऊन येऊ का, तेव्हा त्यांनी सांगितलं की आमचं बघून झालंय ऑलरेडी. पसंत केली. एवढी झलक पुरेशी झाली का? हो. काय माझा एक मित्र यांच्या शेजारी राहत होता, त्याच्याकडनं मी माहिती सगळी मिळवली होती. मुलगी दिसायला कशी आहे, काही व्यंगन आहे ना, कारण काय मी इतके प्रकार बघितले होते त्यावेळेला. लोक, मी 15 मुली बघितल्या, 16 पाहिल्या मुली, 10 असे सांगणारे खूप महाभाग आमचे मित्र बघितले. तेव्हा मी असं ठरवलं होतं, व्यंग नसेल जर नाकारण्यासारखं, तर आपण जी मुलगी बघू तिलाच पसंत करायची, म्हणजे असं मी ठरवलं होतं मनाशी. आणि ही पहिलीच मुलगी मामा पेंडसेंची कन्या म्हणजे पण नाटकात मी असं फार मोठा नव्हतो, लिटिल थिएटर मध्ये वगैरे जास्त करून मी होतो सुधाकर मलकारांमध्ये. आणि मग विवाह ठरला, आणि मग त्यांनी नाही विवाह ठरला त्याच्यात सुद्धा एक घटना अशी झाली की आम्हाला त्यांनीच विचारलं की माझा आधी होकार, तुमचा होकार कळवा, माझा होकार आल्यानंतर तुम्ही नकार देता कामा नये. हा आणखीन एक अट घातली त्यांनी. आणि मग मी हा विचार केला, आणि त्यांनी आणखीन अट काय घातली ती की गुहागरला आमच्या घरी आल्यानंतर 9वारी साडी नेसायला लागेल. अरे बापरे, मी म्हंटल, तेव्हा मी म्हंटल नकोच तो मुलगा आपल्याला, नकार द्यावा असा विचार येत होता. पण नंतर मी एकदा जेव्हा त्यांच्या घरी गेले तेव्हा बघितलं तर नाही, इतकं काही बुरसटलेलं वातावरण नाहीये. तेव्हा आता हरकत नाही आपल्याला हो सुद्धा म्हणाय. तेव्हा मग मी त्यांना होकार दिला, आणि अशी आमची भेट झाली. तुमची परीक्षा घेण्यासाठी सगळं चाललं की असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय नाही म्हणते का बघूया. नाही, ते कसं झालं, घरी वडिलांना कळवलं अशी मुलगी सांगून आली, तर मी बघायला अमुक दिवशी जाणार आहे. कारण आमच्या घरी मला काय सांगितलं, तू पसंत कर, आमच्या पसंतीवर नको, तू पसंत असली तुला
तर मग आपण पुढे जाऊ. तर माझ्या वडिलांचं पत्र आलं की त्यांना 4 वाजताची वेळ कळवली असता तर तू 2 वाजताच जा. तर मी म्हटलं असं का? तर त्यांनी मला सांगितलं की असं केल्यानं आपल्याला घरात वातावरण कसं आहे ते कळतं. आपण येण्यापुरतेच घरातले लोक चांगले वागतात का आधीपासून काही भांडणं घरात चाललेली असतात, या सगळ्या गोष्टी म्हणाले आपल्याला कळतात. म्हणून तू 2 तास आधी जा. म्हणून मग मी यांच्याकडे फोटो पाठवला होता. तसा न जाता मी गोटा गेला पूर्ण यांच्याकडे गेलो. यांनी कोणी मला ओळखलंच नाही. आणि मला हिने विचारलं तरी हिची आई सांगते तिला, हिची आजी म्हणजे मामांची आई काय सांगते? ती सांगते अगं तेच असतील, त्यांना हात बोलाव, तेच असतील. त्याबरोबर त्यांना अनुभव ना सगळा असं करू शकतात. हा, त्यामुळं पण हे म्हणले हे हातात केरसून घेऊन दरवाजात उभी. आणि मुलगी अशा स्वरूपात पाहिली तुम्ही? हो. आणि ती म्हणाली कोण पाहिजे? कोण नाही घरात नाहीये म्हणून दार लावून घ्यायला लागली. तर तेवढ्यात आजीनं सांगितलं त्यांना विचार तरी नाव गाव काय. तर मी म्हटलं एक कागद द्या, मी चिठी लिहितो. मग मी चिठी लिहून ठेवली आणि सही मात्र मराठीत केली, चिठी इंग्रजीत लिहिली. आणि मी निघालो आणि स्टेशनवर मला हिचा भाऊ भेटला जो माझा मित्र होता. तो मला म्हणला असं करू नको, चल घरी, नाही तर मला घरी ओरडतील. म्हणून मी घरी आलो. त्याने विचारलं काय बघणार का? म्हटलं मुलीला बघून गेलोय मगाशीच मी. मग तुम्हाला जो धक्का बसला सही बघून तो कसा होता? गोड धक्का होता का? धक्का म्हणजे आता घरातली काय मला ओरडतील आणि यांच्या मनातनं काय येईल हे माहित नव्हतं. त्यामुळे थोडासा द्विधा मनस्थिती झाली ती माझी. शेवट गोड झाला. मला आवडणारे फोडणीचेच पोहे नेमके दिले मला. अहो पण अजून एक गोष्ट अशी वेगळीच काहीतरी घडली होती. लग्नाच्या दिवशी कोणी नोकरी सोडतं का? हो नाही. मग हे कसं काय घडलं? काय झालं, मला माझी ट्रान्सफर झाली होती आणि लग्नासाठी रजा मिळणार नाही सांगितलं होतं. म्हणून मी रेसिग्नेशन दिला. लग्नाच्या दिवशी रजा मिळणार नाही सांगितलं असं बॉस म्हणाले? हो. हे काय अन्याय आहे हा. हो ना. तर म्हणून मी सगळं राजीनामा दिला आणि यांना काही सांगितलं नाही. फक्त मी यांना एकदा पहाटे जाऊन मामाला भेटलो आणि सांगितलं की तुम्हाला जे काही वैभव दिसतंय, माझा मोठा भाऊ हा गव्हर्नमेंटचा ऍडवायझर वगैरे होता, तर घरी बरी परिस्थिती होती. तर म्हटलं यातलं माझं काही नाहीये. मला मिळणारा 187 रुपये पगार एवढीच माझी कमाई आहे. याच्यावर जर तुम्हाला मुलगी द्यायची असली तर त्या, नाही तर अजून तुम्ही नाही सांगितलं तरी चालेल. हे मी सकाळी पहाटे 4:30 यांच्या घरी जाऊन वडिलांना सांगितलं. तर ही आमचं लग्न ठरलं. ती गप्पा. छान छान. पण अण्णा आता मुंबईत नोकरी मिळणं तरी खूप अवघड आहे असा आमचा अनुभव आहे. तुम्ही त्यावेळी जेव्हा शिक्षण घेतलं आणि नोकरी केली, मग तुम्ही नोकऱ्या कशा मिळवत होतात तेव्हा? काय आहे, मी शॉर्ट हँड टायपिंगचा अभ्यास केला होता. आणि शॉर्ट हँड टायपिंग मध्ये मी मुंबईत 1959 साली पहिला आलो होतो. बरं. एम्प्लॉयमेंट एक्सचेंजच्या परीक्षेत. म्हणजे मिनिटाला 180 शब्द मी लिहित असे. अच्छा. आणि त्याचं इंग्रजीमध्ये रूपांतर मिनिटाला 90 शब्द असावं. आणि मी शिवाय टाईपरायटर दुरुस्त करणं वगैरे हे सगळं शिकलो होतो. अच्छा. त्यामुळे मला नोकरीची कधी अडचण आलीच नाही. मी रिकामा राहिलो एक दिवस तरी लगेच दुसऱ्या दिवशी मला कोणतरी सांगायला यायचं, अरे आमच्या कंपनीत एक स्टेनोची पोस्ट आहे, तुला बोलवलंय, येणारच काय? फक्त नाटकातच नाही तर नोकरीसाठी सुद्धा ऑन डिमांड. हो. छान छान. आणि त्यामुळे मला नोकरीचा कधी हे प्रश्न, मी बराबर नोकऱ्या मिळवतच सोड नोकरी असं मी. नाटकात तरी कसे पोचलात? तर एक तर तुम्ही गुहागरवरून आलात, तुमची नाही इथे कुठे ओळख ना काही नाट्यसंस्थेत, पण मग तुम्ही व्यावसायिकला जाता पुढे, एवढे नट होता, पोचलात कसे नाट्यसंस्थेत? कसं झालं, मी जिथे राहत होतो गिरगावात, त्या आमच्या बिल्डिंग मध्ये माझी गणना जरा उन्हाळ मुलांच्यात होती. त्यामुळं म्हणजे मला घरी आमच्या असा प्रश्न पडला होता, हा कसं काय याचं होणार पुढे. आणि पुरुषोत्तम बाळ म्हणून आमच्या शेजारी एक मुलगा राहत असे, तो दामू केंकरे, नंदकुमार रावते वगैरे यांच्या ग्रुपमध्ये होता. तर तो एक दिवस आम्ही पिकनिकला 3-4 जण गेलो, तेव्हा तो मला म्हणाला, जयंत तू हे असं का घालवतोस वाया सगळं तुझं आयुष्य. तर म्हटलं काय, म्हणजे मला त्यावेळेला उन्हाळपणा करण्यात मला
आनंद वाटायचा. नोकरी करत होतो पण पैसे साठवायचे नाहीत असं एक हे होतं. ते उडवायचे पैसे, टॅक्सीनी फिरायचा. हा मला विलक्षण शौक होता. तर तो मला म्हणाला तू माझ्याबरोबर नाटकात चल, पण एक लक्षात ठेव तिथे कुठलाही फाजीलपणा चालणार नाही, अत्यंत सभ्यपणानं वागावं लागेल. म्हणजे असं की मुलींशी बोलायचं जास्त किंवा असला चाहटळपणा कुठलाही चालणार नाही. मी म्हटलं की ठीक आहे. आणि मग मला त्यांनी थीफ पोलीस नावाची एकांकिका विजया जयवंत त्यावेळेला बसवत होती. तेंडुलकरांच्या 3 एकांकिका त्या वर्षी केल्या 1955 साली डिसेंबरमध्ये. थीफ पोलीस, केशव प्रधान आणि आणखी एक एकांकिका 4 दिवस, अशा 3 एकांकिका केल्या. त्या थीफ पोलीस मध्ये मला काम बॅकस्टेज सगळं करायचं असतं. तर बॅकस्टेज म्हणजे काय, एक लोकांचा गैरसमज असतो. बॅकस्टेज म्हणजे ऍक्च्युअल स्टेज बांधणं या मुक्त असं काही नाहीये. नाटकाला लागणारी प्रॉपर्टी जमा करणं, प्रवेशानुक्रमे त्याची यादी विंगेत लावणं, नटाला ती वेळच्या वेळी देणं, तो आत परत आला एंट्री करून की ती घेणं आणि जागेवर ठेवणं. म्हणजे नटाला कुठलाही प्रॉब्लेम रंगमंचावर येता कामा नाही असतं सगळं. आणि हे सगळं मला दामू केंकरेंनी शिकवलं प्रत्यक्ष. म्हणजे ब्लॅकआउट मध्ये सामान कसं बदलायचं, तर त्याची मिनिटं मोजायची, पावलं मोजून ठेवायची. अरे बापरे. आणि ती पावलं 7 पावलं चाललं की अमुक एक ठिकाण हे आलंच पाहिजे. इतकी प्रॅक्टिस आमच्याकडून करून घेतली. आणि ते 7 पावलं चालून तिथला फ्लॉवर पार्ट उचलायचा आणि तो आत घेऊन यायचा. आणि हे जर नाही केलं तुम्ही त्या वेळात तर लाईट येणार आणि तुम्ही दिसणार. खरंच. ही फजिती टाळायची असेल तर त्यातलं परफेक्शन तुम्हाला आलं पाहिजे. आणि त्यामुळं दामू केंकरेंकडे मी त्यांचं शिष्यत्व पत्करल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी ते नाटक डायरेक्ट करायचे त्या ठिकाणी ते मला बॅकस्टेजला घेऊन जायचे. महत्वाचं काम आहे ते खूप. म्हणजे नटाची कारकीर्द काय फक्त नाही. आणि जे रंगभूमीवर नट पावलत असतात त्यांना हे सगळी डिपार्टमेंट काम करत असतात. त्याच्या जीवावर आम्ही उभं राहत असतो नाही का. आणि मला कुठल्याही भागामध्ये तो सहज उभा राहू शकतो. आणि मला त्यामुळे त्यावेळेला असा अभिमान वाटायचा की आपण हे सगळं करतो म्हणून नट मंडळी स्टेजवर अगदी निर्भयपणे वावरतायत आणि बोलतायत. तुम्ही प्रॉम्प्टर म्हणून सुद्धा काम केलं होतं? हो. मी नंतर मला प्रॉम्प्टिंगचं काम सांगायला लागले, कारण माझं नाटक सारखं मी ऐकत असायचो, तालमीला हजर राहायचो. त्यामुळे तर मला नाटक पाठ व्हायचं माझं पटकन. आणि त्यामुळे कोणी तालीम करताना अडला की मी वाक्य सांगायचो. तेव्हा मग असं मला प्रॉम्प्टिंग करायला याला सांगायचं असं ठरलं. त्यावेळेला प्रॉम्प्टिंगची पद्धत नव्हती. नवीन पिढीमध्ये प्रॉम्प्टिंगची पद्धत नव्हती. भाषण पाठ झालंच पाहिजे, पण तालमीत अडल्या गरजेला सांगायला पाहिजे ना. आणि हे मी रामचंद्र वर्देनी मला पद्धतशीरपणे प्रॉम्प्टिंग कसं करायचं. अच्छा, त्याची पण कला असते. कारण नट ज्या विंगेत उभा आहे त्याच्या समोरच्या विंगेतून जर मी सांगायला लागलो तर ओरडायला लागतं. प्रेक्षकांना आवाज ऐकू जातो. विस्परिंग व्हॉइस मध्ये शब्द कळला नाही तरी चालतो, पण तो जो वाक्याचा फोर्स असतो तो फोर्स जर नटाच्या कानावर पडला त्याला वाक्य आठवतं. त्याचं खूप शास्त्र आहे. नुसती ऍक्शन, धोतर नेसायची ऍक्शन असली आणि त्यावेळेला निर्या काढताना काही वाक्य बोलायचे तसं ठरलं. तर एक हट्टी मुलगी तेंडुलकरांच्या नाटकात शरद तळवलकर काम करत होते. त्यांना एका कानाने ऐकू येत नसे. त्यामुळे मला ते ज्या ठिकाणी उभे असत तिकडे धावत जाऊन त्या विंगेतून त्यांना सांगायला. आणि कधी चुकलं तर असं नुसतं केलं निर्यांचं ऍक्शन की त्यांना आठवायचं की आपल्याला आता निर्या काढायचे आणि अमुक बोलायचं. हे सगळे महत्वाचे आहेत गोष्टी. आणि तुम्ही हे म्हणजे प्रॉम्प्टरचं काम केलं, बॅकस्टेज आर्टिस्ट केलं, पण तुम्हाला एक सज्जड असं व्यावसायिक नाटक मिळालं की ज्याच्यात तुमची भूमिका आहे. ते कुठलं नाटक म्हणूया आपण? सूर्यास्त. ते म्हणूया. पण 57 साली पेंढारकरांनी ललित कला दर्शनाचा उत्सव केला होता 7 नाटकांचा. त्याच्यात माणूस नावाचा भेट हे नाटक होतं. काही कारणामुळे त्या नाटकात हिरोचं काम करणारा काशीनाथ घाणेकर याने काम केलं नाही. त्यामुळे त्याच्याऐवजी दामू केंकरेने, तो दिग्दर्शक होता, त्याने काम केलं. आणि दामू केंकरे त्यात वाण्याचं एक एंट्री काम करत असे 5 मिनिटाची. तर ते काम मला करायला अशा तऱ्हेने प्रवेश. त्या नाटकात माधव वाटवे होते, नंदकुमार रावते होते,
ही बच्चू कामेरकर म्हणजे सुलभाची मोठी बहीण ललिता कामेरकर ही होती. ही त्यावेळेला पोद्दार कॉलेजला स्टुडंट होती आणि काशीनाथ ग्रँड मेडिकलला होता. तर ते काम करताना मी ते काम व्यवस्थितपणे पार पाडलं. पण मला आता आठवतं की मी फक्त पाठांतर म्हटलं होतं, बाकी ऍक्टिंग म्हणून काही करायला लागतं हे मला तेव्हा कळलं नव्हतं, माझ्याकडून ते झालं नाही. पण ही गोष्ट आहे 57 सालची. तेंडुलकर त्यावेळी गिरगावात राहत होते. ते रोज सकाळी सुषमाला असे खांद्यावर घेऊन सकाळी फिरायला जायचे. ते सकाळी मला भेटले, कारण मी पण सकाळचं जायचो. तर ते मला म्हणाले, काय रे काल नाटक कसं झालं? मी म्हटलं अप्रतिम झालं, छान झालं, ते लोकांना खूप आवडलं वगैरे हे सगळं सांगितलं. ते त्यांच्या सवयीप्रमाणे केलं आणि ते गेले. पण ते मी अजून विसरू शकत नाही. त्यावेळेला मला काय झालं होतं स्टेजवर. पण ते एक भूमिका कशी उभी करायची ते तुम्ही सूर्यास्तमध्ये चांगली जगलात ना ती भूमिका. हो, त्यानंतर मग माझ्याबद्दलचा थोडा आत्मविश्वास वाढला आणि मला छोटी छोटी कामं हौशी रंगभूमीवर पैसे घेऊन नाही. कारण त्यावेळेला तुझं पाशी 57 साली आलं स्टेजवर. त्याचे 100 प्रयोग झाल्यानंतर नटांनी असं हे केलं की आम्हाला पैसे पाहिजे. हाऊसफुल नाटक जर चाललेलं आहे तर आम्हाला पैसे का नाही, म्हणून मग साहित्य संघाने सगळ्यांना स्मोक मनी म्हणून 10,000 रुपये द्यायला सुरुवात केली. दाजी भाटवडेकरांपासून सगळे. मी तेव्हा बॅकस्टेजला होतो, त्यामुळे बॅकस्टेज वाल्यांना नाही. तर बॅकस्टेज म्हणजे काय, हेच प्रॉपर्टी उचलणं, प्रॉपर्टी ठेवणं, नाटकानंतर प्रॉपर्टी आवरणं, ती व्यवस्थित ठेवणं, म्हणजे पुढच्या वेळेला लगेच कशी मिळाली पाहिजे हे डोक्यात ठेवून ते ठेवणं हे फार कठीण काम असतं सोपं. पण सगळे कंटाळा करतात. एकदा सगळं गोळा करायचं, ठेवायचं जागच्या जागेवर, बॅगेला कडी लावायची, कुलूप लावायचं की चाललंय. अरे हे कुठं आहे, ते कुठं आहे, पुढच्या प्रयोगाला मग ते सुरुवात होती. तर ते मी त्यातलं सुद्धा मी मॅक्झिमम सगळं बारकावे सगळं शिकलो. आणि त्याच्यामुळे मला रंगमंचावर अडचणीच्या वेळी सुद्धा एखादी प्रॉपर्टी आपल्या हातात नसली तर काय करायचं याचा मला कधी प्रॉब्लेम नाही झाला. कधी मला आयत्यावेळी काम करायला सांगितलं तरी मला कधी प्रॉब्लेम नाही झाला, कारण नाटकाच्या नाटकं पाठ करायचं म्हणजे व्हायची. तुम्ही प्रॉम्प्टर म्हणून बॅकस्टेजला असताना नाटक सतत ऐकत असायच्यात आणि पाठ होऊन जायची, नाटक आपोआप पाठ होऊन जायची. म्हणजे तुमचा कलावंत घडला असेल. मी चित्तरंजन कोलटकर आणि राजा गोसावी यांचं भावबंधन 7 वेळा पाहिलंय. बरं. मी मानापमान नाटकामधली नायिका बदलली म्हणून राम मराठेंच्या ऐवजी छोटा गंधर्व आले, त्यांच्याऐवजी सुरेश हळदणकर आले म्हणून मी तेही नाटक 7-7 वेळा पाहिले. दासी बदलली तरी मी नाटक पुन्हा बघायचो. अरे बापरे. हा मला म्हणजे साहित्य संघाच्या जवळ राहत होतो त्यामुळे मला तो एक शौक होता. त्यामुळे मला संगीत नाटकं मी सगळी केली, सगळी, आणि सगळ्या मोठ्या मोठ्या नटांची कामं बघितली. ते सांगा ना सूर्यास्ताबद्दल. हा, तिथून काय झालं, नंतर पुढे मला काम मिळेना, मनात काम करावं अशी ईर्षा उत्पन्न झाली आणि पाठीमागचा भाग सांभाळणाऱ्या माणसाच्या मनात ते येणं म्हणजे नाटकाचा थोडा घात असतो. कारण काय होतं की ते करणारा माणूस नट झाला एकदा की तो ते काम करत नाही, मग तितकं परफेक्टली काम करणारा माणूस दुसऱ्यांना तयार करावा लागतो. पण त्यावेळेला आमच्या हौशी लोकांच्या ह्याच्यात कधी कुणाला असं कधी वाटलं नाही की आपण प्रोफेशनल नाटकात काम करावं. कधीच रे. कोण, रमेश होनावर होता, पुरुषोत्तम बाळ होता, कमळाकर सारंग होता, नंदकुमार रावते होता, सुलभा कामेरकर होती, किती नावं सांगू. ही सगळी आत्ता नावारूपाला आलेली जी मंडळी आहेत त्यांच्या बरोबर माझी उमेदवारी सुरू झाली. हे माझं भाग्य आहे, बघायला मिळालं. अगदी रांगणेकरांचं माझं घर नावाचं नाटक, त्यातला नारायण आणि त्याची बायको, हा पुरुषोत्तम बाळ आणि सुलभा कामेरकर दोघं जण जो सीन करायचे ते बघण्यासारखं. आणि मी नाटकं म्हणजे किती पाहिलेत. ललिता परुळेकरचं काम माझं घर नाटकातलं हसता खेळता प्रेम सफल झालं हे गाणं कुणीही पाहिलं नसेल. पंडितराव नगरकरांच्या बरोबर मी काम केलंय, सुरेश हळदणकरांच्या बरोबर काम केलंय. आणि नाटकं ती त्यावेळची जुनी, म्हणजे पुढच्या पिढीला माहीत नसायचं. मला कुठे काम मिळेना तेव्हा मी असं ठरवलं की आपण जुन्या नाटकात जायचं. अच्छा. आणि मग मी साहित्य संघामध्ये
जेव्हा जायला लागलो तेव्हा तिथे मी नुसता तुझं पाशीच्या वेळेला मी असं नुसता उभा असायचो बाजूला. बरं उभा असला की कोण ना कोणतरी काहीतरी काम सांगतच हो. तर मी तिथे जरा चहा जाऊन सांग, लगेच जायचं आपण चहा. कारण उभं राहिल्याशिवाय कोण तुम्हाला काम देणार नाही काय. बरं. आणि सूर्यास्तामधलं काम मला मिळण्यापूर्वी सारंगांच्या कंपनीमध्ये मी 2-2.5 वर्ष काम करत होतो वेगळ्या वेगळ्या नाटकातनं. तर त्यांच्याकडे अभिमान नावाचं एक नाटक त्यांनी काढलं होतं. त्यामध्ये मला त्यांनी ग्रामीण काम दिलं होतं. ते जसं दुरितांचे मध्ये सदूचं काम आहे चित्तरंजन कोलटकर करत असत त्या पद्धतीचं काम होतं. मी माझ्या बुद्धीप्रमाणे त्यावेळेला त्यांचं थोडंसं अनुकरण करून ते काम केलं. त्यामुळे ते काम लोकांना खूप आवडलं. मला स्वतः आता असं वाटतं की मी ते विचारपूर्वक केलेलं नव्हतं. शॉर्टकट कसा असतो, नक्कल चांगली केली आपण दुसरी चांगली केली पण नाही. पण गायकवाड हा तुम्ही स्वतःहून शोधून काढलात ना. तो नंतर तो कसा शोधला? तो हे काम अभिमान मधले हे ग्रामीण काम मी केलं. तर त्याच्यानंतर सूर्यास्त नाटक करायचं जेव्हा ठरलं त्यावेळेला मला सारंगने विचारलं की तू असं तालमीला वेळेवर येणार आहेस का? मुक्तमुखने पुष्कळ झालं त्यावेळेला. आणि 4-5 दिवस तालमी झाल्या, 8 दिवस तालमी झाल्या आणि मला काही ते जमत नव्हतं. साधी गोष्ट होती, न चा न आणि न चा न. अरे बापरे, तुम्ही तर एकदम शुद्ध मराठी बोलणार आहे. तर शेवटी सालापासून आमच्या उमेदवारीच्या काळात लालनही आमच्याबरोबर होती. तेव्हा लालन मध्ये पडली आणि म्हणाली, अरे कमळाकर जयंता आपला जुना मित्र आहे, तू त्याला असं काय एकदम सांगतोय उद्यापासून येऊ नको म्हणून? बरं, तू त्याला एक 5-6 दिवस तरी हे दे, वेळ दे. तेव्हा सारंग म्हणाला, 1 आठवडा तुला वेळ देतो, तेवढ्यात जर तुझं काम माझ्या मनासारखं नाही झालं तर तू येऊ नकोस. असं सांगायचं स्पष्ट का? स्पष्ट सांगितलं त्याने. आणि आपल्याकडे जसं आहे तालीम करताना 10-1 लोक बसलेले असतात, त्या सगळ्यांना ती एक परवडी असते चांगलीच. काय स्वतः तिथे जाऊन करायची वेळ आली की त्यांचंही तसंच इतकं जमत नसतं. आणि मी त्यावेळेला एक पार्ट टाइम जॉब करत असे सुपरविजनचा. तळाशीलकर त्यावेळेला अपना बजाल या संस्थेचं इंटिरियर डेकोरेशनचं काम करायचे, ते रात्रपाळी चालायचे. तर तिथे एक मनुष्य कामगार होता सुपरवायझर त्या तिथे. तर तो बोलताना न चा न करायचा. माझ्या एकदम लक्षात आलं. मी सारखा विचार करतो ते हे आपल्याला कसं येईल. तर न चा न आणि न चा न, मग मी त्याच्याबरोबर जास्त गप्पा मारायला लागलो. आणि मग मी त्याची ती बोलायची ढब उचलली. आणि मग मी हिला पहिल्यांदा दाखवलं की मी असं भाषण म्हणणार आहे, काय वाटतंय? ती म्हणली, हो हे बरोबर वाटतंय, प्रॅक्टिसने आणखी येईल. आणि एक मोठं कार्य आहेच. आणि मग सारंगने माझी ती तालीम पाहिली आणि सारंग म्हणला, आता तुला कळलं का मी काय म्हणतोय? शोधून काढला तुम्ही. आणि त्यावेळेला गफूर नावाचा बॅकस्टेज वर्कर एक होता, तो इन्चार्ज होता या सगळ्या बॅकस्टेज वाल्यांचा, कामगारांचा. तो मला म्हणाला, सावरकर तुमचं काम सगळ्यात बेस्ट होणार बघा. मी म्हटलं, मोठ्यात बोलू नकोस, मला काढून टाकतील नाटकातून. ही भीती फार असायची त्यावेळेला, कारण बाहेर कुठे काम करायचं नाही, ग्रुप्स असायचे सगळे. त्यामुळे भेंडेंच्या ग्रुपमध्ये मला कधी घेतलं नाही, कारण मी दामूच्या ग्रुप मधला. त्यावेळी होते तसं, त्यावेळेला ग्रुप्स असतातच असतात. पण त्यावेळेला हे फार होतं, भांडण नाही, एकमेकांची. अनेक प्रकारची नाटकं केली आहेत. म्हणजे आता संगीत नाटकही केली आहेत, बालनाट्यही मला वाटतं 8 वर्ष केलं होतं, सामाजिक नाटकं केली आहेत, विनोदी नाटकंही केली आहेत, अनेक प्रकारच्या भूमिका तुम्ही केल्या. पाहूयात आपण नाटकाचे फोटो. अण्णा, तुम्ही अनेक जुन्या नटांबरोबर काम केलं, अनेक जुन्या नाटकांमध्ये काम केलं आणि त्यांचा अभिनय बघितलात. म्हणजे आता निळूभाऊबरोबर काम केलेलं आहे, रमेश देव सीमादेव यांच्याबरोबर काम केलं आहे, दामू किंकरे सारख्या दिग्दर्शकाबरोबर काम केलं. तर या सगळ्यांकडून सुद्धा तुम्ही काही घेतलं असेलच ना? हो, एक घेतलं म्हणजे आधी सगळ्यांकडून, प्रत्येकाकडून मला काहीतरी मिळालं. आत्माराम भेंडे आणि दामू किंकरे. दामूने प्रत्यक्षात शिकवलं काही नाही. तो म्हणायचा, तू बघ. तो स्वतः काम करत नसे
पण तो मला घेऊन जायचा, त्यामुळे तो नाटक बसवताना काय करतो अच्छा ते तुम्ही लक्षातून बघा, ते मी बघायचो. विजया काय करते ते बघायचो. आत्माराम भेंडे काय करतात, भेंडे कधी करून दाखवायचे नाही, रामचंद्र वर्धे करून दाखवायचे. अच्छा. आणि मग नटाला मोह व्हायचा, ती कॉपी करायचा. पण मला ही सवय पहिल्यापासून लागली की एक तर अत्यंत नैसर्गिक काम करायचं, ही सवय मला दामूमुळे लागली. अच्छा. आणि सुधा करमरकरांच्यामुळं मला मराठीतून कसं बोलावं उत्तम, कुठल्या शब्दावर जोर दिला तर वाक्याचा अर्थ तोच येईल हे कळलं. शुद्ध मराठी पेंढारकरांकडून. दुरितांचे तिमिरजाव मध्ये एकदा काम करताना मी असं माझं वाक्य होतं नाटकातलं, अरे या म्हाताऱ्याला चष्मा कुठे मिळाला असं मी म्हटलं. नाटक संपलं, सगळं झालं, पेंढारकरने मला बोलवलं आणि मला म्हणाले तुम्ही काय वाक्य म्हणाला. मी म्हटलं की ह्या म्हाताऱ्याला चष्मा कुठे मिळाला असं म्हटलं. ते म्हणले चष्मा असं आपण म्हणत नाही, चष्मा. इतकं बारीक लक्ष. तो पोटफोड्या श आला पाहिजे. नाटक बघायला अनेक लोक येतात, त्यात मुलं सुद्धा असतात, त्यांना असं वाटतं की हा बरोबर बोलतोय, तसंच बोलणार. ते म्हणाले कोणाच्या लक्षात येत नाही. आपली मराठी जपण्याचं भान ठेवावं. आणि ह्रस्वदीर्घाचा विचार खूप लोक करत नाही, ते करून बोलायचं. पश्चिम हा शब्द कित्येक नटांना बोलता येत नाही, कसा बोलायचा याचं एक्सप्लेनेशन देता येत नाही खूप लोकांना. मी आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी मला भाषण वगैरे करायची संधी मिळाली त्या वेळेला मी इतका एक कटाक्ष असा पाळलाय, जे काय तासभर 1.5 तास मी बोलतो कॉलेजेस मधून वगैरे, ते बोलताना मी एकही इंग्रजी शब्द येणार नाही याची काळजी बाळगतो. बोलताना कुठेही मी अशुद्ध बोलणार नाही याची काळजी बाळगतो. मराठी म्हणून नुसतं मी माझं मराठी त्याला काहीच अर्थ नाहीये. मराठी भाषेसाठी मातृभाषा असं म्हटलं तर आपण काय केलं पाहिजे त्याचा विचार मी आजपर्यंत प्रत्येक नाटकात काम करताना केलंय. अच्छा. खूप चांगलं वाटलं मला की मराठीचं इतकं भान तर सगळ्यांना आलं, ही भाषा जपण्यासाठी किती उपयोग होईल नाही का या गोष्टीचा. सूर्यास्त नाटकाच्या नंतर मला जेव्हा लक्षवेधी अभिनेता म्हणून अवॉर्ड मिळालं त्यावेळेला सुद्धा खूप लोकांनी त्याला ऑब्जेक्शन घेतलं. ऑब्जेक्शन म्हणजे काही नटांनी की याला कसं मिळालं, हा आत्ताच तो कुठे आला तेव्हा डॉक्टर रांगणेकर होते हयाम, त्याने असं सांगितलं की सावरकरांनी आतापर्यंत केलेली कामं बघा, त्यात सौजन्याची 80-83चा उल्लेख त्यांनी केला. त्याची सौजन्याच्या 80-83 सुद्धा गंमत आहे. मला ते काम जेव्हा मिळालं तेव्हा मी सांगितलं मला नाही हे काम करायचं. त्याच्यात एक मुलाचं काम होतं, तो त्या मुलीवर लाईन मारतो वगैरे असं होतं आणि मला ती हौस भयंकर होती की आपल्याला असं काहीतरी काम मिळावं की मुलीकडे लक्ष आहे, मुलीचं माझ्यावर लक्ष आहे असं. त्यावेळेला शशिकांत निघते मला म्हणाला की हे बघ 5 प्रयोग तू हे मंडलेकरचं काम कर आणि नंतर तुला जर वाटलं तर तुझं काम आपण बदलू. मी म्हटलं ठीक आहे. आणि मग त्याच्याबरोबर आम्ही काही श्रींची इच्छा नाटक त्याच वेळी लिहायचं होतं म्हणून गणपतीचे देवळं बघायला आम्ही गेलो, थेऊरला वगैरे गेलो. त्या पुजाऱ्याची स्टाईल शशिकांत सांगायचा, तू पुजारी बघ कसा उभा आहे, लक्षात ठेव हे, अच्छा तुला उपयोगी पडेल. असं करून मला त्याने सांगितलं. माणसांचं निरीक्षणही खूप सतत, तोच खरा अभ्यास नटाचा. हो. आणि त्यामुळं त्यावेळेला मी ते सौजन्यामधलं जे काम केलं ते इतकं गाजलं की मी प्रकाश इनामदारच्या खांद्यावर उडी मारून केव्हा बसत असे हे लोकांना कळायचं सुद्धा नाही. त्याचं वाक्य होतं, अरे मंडलेकर कुठे गेला, मंडलेकर कुठे. मी म्हणायचो अरे मी इथे आहे. त्याच्यावर तो म्हणायचा अरे काय डबल लेकर आहे काय, उतर खाली. अण्णा मला एक आठवलं याच्यानं की एक छोटस तुम्ही स्त्री पात्र पण करावं लागलं होतं ना हॅमलेट मध्ये. हो हो. हॅमलेट नाटक 57 सालचं नाना जोगांचं, त्या नाटकाची तालीम जवळजवळ 8 महिने झाली. बरं. याचं कारण हॅमलेटच मिळत नव्हतं. बरं. काशीनाथ घाणेकर पासून सगळे लोक येऊन गेले आणि प्रत्येकाची हे झाली, ऑडिशन झाली काय, पण ते दामूला पसंत पडेना. बिनॉय चिटणीस म्हणून त्यावेळेला होता एक, लीला चिटणीसांचा मुलगा, त्याची सुद्धा हे, त्याचा आवाज वगैरे अतिशय उत्तम होता. तो हॅमलेटच्या ऑडिशनसाठी आला
आणि त्याने त्यातलं हॅमलेटच्या बापाचं पिशाच्य हे काम पहिले 5 प्रयोग केलं त्याच्या आवाजामुळे. आणि त्या नाटकातलं नाटक म्हणून एक दाखवतात, त्यात राणीचं काम करायला कोणी मिळत नव्हतं आणि ती मुलगी नको होती. नानाजोगांचा तो हट्ट होता की मुलगी नको, स्त्री पात्र पाहिजे, म्हणजे मुलानं ते काम केलं स्त्री पाहिजे. त्यामुळं मग मला करायचं होतं काम, पण सांगणार कसा, कारण कामच मिळत नव्हतं. मसोबाला नव्हती बाईल तसा प्रकार. तर कोण करणार म्हटलं मी करेन. मी म्हणजे नायला तुमच्यावर उपकार म्हणून अशा तऱ्हेचा मी थोडंसं बेरिंग घेऊन बोललो आणि त्याने मला खरोखरच काम दिलं. नानाजोगांनी माझं खूप कौतुक केलं की असं लहान काम करायला कोणी पुढे येत नाही, तू आलास छान. आणि मग ते अत्यंत वेगळ्या पद्धतीनं दामून तो सीन बसवला, बोलणं कृत्रिम ठेवलं आणि त्याच्यामुळे ते काम माझं गाजलं. माझं म्हणण्यापेक्षा तो सीन गाजला संपूर्ण एक टीम असते ती. आणि तेव्हा मी पहिल्यांदा मिशा काढल्या घरातल्या लोकांना न सांगता, कारण त्यावेळेला ते एक फॅड होतं, म्हणजे मिशा आई वडील असताना चालायचं नाही ना, नाही काढायच्या नाहीत मिशा, पण मी त्या हळूच काढल्या. त्यासाठी परवानगी घ्यावी लागली नाही ना? नाही, तेव्हा लग्न नव्हतं झालेलं. नाही त्यावेळी लग्न नव्हतं झालं. गंमत अशी की त्यावेळेला आमचा प्रयोग बघायला मामा पेंडसे आले होते. त्यांनी तो प्रयोग बघितला, दामूचं कौतुक केलं आणि हा सीन अतिशय छान बसवलायस म्हणून दामूची पाठ थोपटली, सगळं झालं. आम्ही सगळे त्यांच्या पुढे करत होतो, आमच्याकडे बघितलं सुद्धा नाही. तेव्हा मी मनात म्हटलं काय समजतो काय हा, जर याचा मी जावई झालो तर ह्याला बरोबर धडा शिकवेन, असं मी 57 साली मनात म्हटलं. ते 4 वर्षांनी खरं झालं. पण नाही तुम्हाला शिकवेन चांगलाच धडा वगैरे असं काही. मी त्यांना ही गोष्ट सांगितली की मी त्यांनी घातलेला कोट कुठल्या रंगाचा होता, गळ्याला मफलर गुंडाळलेला होता, हे सगळं त्यांना सांगितलं. पण त्यांनी वैयक्तिक स्तुती केली नसेल, कारण तो एक सीन होता ना. हा, पण ते आम्ही नवीन एंट्रंट उमेदवार नट असल्यामुळं त्यांना वाटतं, आम्हाला प्रत्येक वेळेला असं वाटायचं की आपलं कुणीतरी कौतुक करा असं वाटायचं. आणि खरी नंतर संधी मिळाली, आमच्या शाळेच्या माजी विद्यार्थी संघानं नाटक केलं, त्यात मला अवधूतचं काम करायला मिळालं. लग्नाची बेडी त्याचं अवधूतचं काम मी केलं. आणि कांचनचं काम करणारा जो महेश गोंधळेकर म्हणून होता, त्याने सुद्धा त्यांना सांगितलं की अहो तुम्ही जयंताला का नाही, कारण कळलाव्या कांद्याची कहाणी या मतकरींच्या नाटकाच्या तालमीला बबन प्रभू आणि विनायक पै दोघेही येत नव्हते, आलेच नाहीत तालमीला. तेव्हा शेवटी कंटाळून सुद्धा म्हणाली सावरकर तुम्ही उभे राहा. मला विश्वास बसेना आणि मी सुरू केलं काम करायला आणि तिला ते एकदम भयंकर आवडलं. दोन्ही कामं मी केली. कशी काय? त्यातलं एक काम होतं ते तरुण मुलाचं होतं आणि ते कॉमेडी काम होतं. आणि राजकन्याला हसवण्यासाठी तो काही ना काहीतरी युक्त्या प्रयुक्त करत असतो. आणि दुसरं काम होतं ते राजपंडिताचं होतं. त्याचा मोठा ग्रंथ असतो आणि ते ग्रंथाची पानं उलटून तो एक एक औषध सांगत असतो. त्या नाटकात कमळाकर नाडकर्णी होता, विजय सोनाळकर होता आणि भक्ती बर्वे त्या नाटकात राणीचं काम तिने केलं, त्या राजकन्याचं काम तिने केलं. राजकन्याचं भक्ती बर्वे. तेव्हा ती 13-1 वर्षाची होती मला वाटतं. कारण तो ग्रुप आमचा चांगला होता आणि त्या नाटकानं मला शिकवलं असं की कुठलंही काम आपल्याला करता आलं पाहिजे. सर्व रसांची कामं करणारा नट आपण व्हावं अशी मला हे होते. माझे सासरे म्हटले तरी सुद्धा एक विशिष्ट पद्धतीच ते काम करायचे. पण वाहतो ध्रुवांची जोडीमध्ये श्री जोगळेकर काम करायचे ओरिजिनली. तर ते सगळ्या रसांची कामं तितक्याच उत्कृष्टपणे करणारे ते नट होते. त्यामुळे जुन्या नाटकातली कामं शिकण्यासाठी मामाने मला त्यांच्याकडे पाठवलं आणि मी त्यांना विचारलं. तेव्हा मामा म्हणाले की सगळ्या रसांची कामं करणारा हा नट आहे. वा वा, क्या बात आहे. आणि म्हणून त्यांनी चिठ्ठी दिली की माझे जावई या व्यवसायात आलेले आहेत, त्यांना जुन्या नाटकातली कामं शिकायची आहेत, त्यांना शिकवा. तेव्हा मला त्यांनी पहिली अट घातली की पदरचं एकही वाक्य बोलणार नाही. अच्छा, ही अट घातली. आजताग आहेत मी ती त्यांना दिलं.
शपथ उगाचच ऍडिशन्स वगैरे काही नाही, काही लेखकाने बरोबर लिहिलेलं असतं. त्यांचं म्हणणं असं की एखादा प्रसंग खुलवण्यासाठी नटाला 2-4 शब्द किंवा एखादं वाक्य ऍड करण्याची परवानगी असते, पण नाटकातलं मूळ भाषण बाजूला ठेवून आपण आपला पॅरेग्राफ टाकणं हे योग्य नाही, हे त्यांचं म्हणणं होतं. आणि त्याप्रमाणे मला त्यांनी सगळी कामं शिकवली. कामण्णा त्यांनी शिकवला, भावबंधन मधलं घनश्याम त्यांनी शिकवला, धुंडीराज शिकवला, नंतर ह्याच्यातला मृच्छकटिक मधला मैत्री त्यांनी मला शिकवला. खूप मोठ्या मोठ्या भूमिका आहेत या सगळ्या. या सगळ्या मोठ्या भूमिका. आणि त्यांनी नाटकातला शब्द बोलताना आपल्या डोळ्यातून तो बोलला गेला पाहिजे, तर त्याला अर्थ येतो. वाक्यातनं कुठल्या शब्दावर स्ट्रेस दिला तर तुम्हाला पाहिजे असलेला अर्थ त्यातून ध्वनित होईल. हे तुम्हाला जर कळलं तर समोरच्याला कळेल, आणि समोरच्याला जर कन्व्हिन्सिंग त्याचा हे मिळाला, संवाद मिळाला, तर तो त्याचा पुढचा संवाद प्रॉपर येईल. बहिणी, एवढी नाटकं म्हणजे 100 नाटकं यांनी सादर केली आहेत की ही भूमिका ती भूमिका, काही लोकप्रिय झालेल्या, काही बक्षीस मिळाले अमुक. तर तुम्ही कोणत्या कोणत्या त्यांच्या भूमिका पाहिल्यात? मी फार नाही बघितल्या, तरी नवीन नवीन जी होती ती सगळी त्यांची नाटकं होती. हो का? अगदी. तुम्हाला कुठली भूमिका आवडली त्यांची? त्यांची सूर्यास्त मधला गायकवाड, ती गायकवाड, ती तर आवडली. त्याच्यानंतर तुम्ही ते विदूषक असता, सम्राट सिंह, सम्राट सिंह मधला जो विदूषक, ते काम आवडलं. बरं. अशी 4-5 त्यांची कामं खूप आवडली. हो, पण विदूषक मध्ये मी एकदा फोटो पाहिलाय त्या भूमिकेचा, खूप वेशभूषा वगैरे अशी आहे. पण अण्णा मला सांग की आता तुम्ही म्हणता की सहकलाकारांचाही वाटा असतो, दिग्दर्शकाचा वाटा असतो आपल्या भूमिकेत, आणि आपल्या गुरूंचा तर असतो वाटा. तर हे कॉस्ट्युम डिपार्टमेंट जे असतं की वेशभूषा रंगभूषा याचा किती वाटा असतो आपल्या भूमिकेत, आणि अशी एखादी भूमिका तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये वेशभूषेकडे आणि ह्याच्यात फार लक्ष द्यावं लागेल, अशी एखादी भूमिका तुम्ही केली होती का? मी रंगभूषेकडे फारसं पूर्वी कधी लक्ष दिलेलं नाही, म्हणजे तेव्हा तितकी मला पोच आलेली नव्हती की काय करायला हवं. पण हे मी वसंत शिंदेकडून शिकलो. बेबंदशाहीमध्ये वसंत शिंदे खाशाबाचं काम करायचे, तर त्यावेळेला ते वेगळा मेकअप करायचे. वाकडं तोंड त्यांचं दिसायचं, वाकडं तोंड दिसायचं, तसं नव्हतं, पण ते मेकअपनं ते करायचं. पण त्यामुळे तेव्हा माझ्या ते लक्षात आलं की रंगभूषेला एक वेगळं महत्व आहे. नुसतंच फाउंडेशन लावायचं, पावडर लावायची, आणि तसं नाही. हा रंग आणि हाताचा हा रंग हे मॅच झाले पाहिजे, तर हा रंग तुमचा बॉडी कलर वाटतो, नाहीतर रंगवलेला मुखवटा वेगळा वाटतो, मुखवटा वाटतो. हे मी शिकलो. इथे हे याला शर्टाला लागतं ते, त्यासाठी इथपर्यंत रंगवलेलं जे असतं ते इथून जर पुढं थोडं उघडं असलं तर काळं दिसतं शरीरात. अच्छा, ते एक लक्षात घ्यायचं. आणि कपड्याची गोष्ट अशी आहे की हे मला रमेश देवाने सांगितलं. मी असे काय हे असले कसले कपडे, अरे त्याचं वर्णन काय, अमुक काय. रमेश देव मला म्हणाले, हे बघ, काय वाटेल ते झालं तरी निर्माते त्याला परवडणाराच पोशाख देतील. आणि सम्राट सिंह या नाटकात काम करताना मला त्या वेशभूषेचा अतिशय उपयोग झाला. आणि त्यातल्या शेवटच्या एका प्रवेशात मला एक टोपी असते, तर तो राजा म्हणाला, अरे हा विदूषकाच्या 2 टोप्या कशाला? तेव्हा मी उत्तर देतो, एक माझ्यासाठी आणि दुसरी तुझ्यासाठी. भीक मागायला या टोप्या उपयोगी पडतात असं तेव्हा. आणि त्याने आपलं सगळं प्रॉपर्टी वगैरे मुलींच्या नावाने केलेली, आणि ते मुली जावई त्याला बाहेर काढतात, घराच्या राज्याच्या बाहेर काढतात. नटसम्राट त्याच्यावरच आहे. तर वेशभूषेवरून तुम्हाला सांगतो, मी अपूर्णांक मध्ये जेव्हा काम केलं, मोहन तोंडवळकरांनी ते प्रोड्यूस केलं होतं, तर मी ऐकलं होतं असं की त्यातली ब्रह्मे ही भूमिका कोणी करायला तयार नव्हतं, कारण काय त्या भूमिकेला फार स्कोप नाही, काय कारण असतील. पण मला मोहन तोंडवळकरने विचारताना असं विचारलं की एका प्रायोगिक नाटकात काम करशील का? म्हटलं करेन. मानधन मिळणार नाही, चालेल. तर त्या अपूर्णांक मधलं ते ब्रह्मे हे काम मला दिलं.
संजय मोने आणि स्मिता तळवलकर यांना मोठं काम होतं माझ्या मनानं. स्मिता तळवलकर ही निवृत्त झालेली नटी, हा, आणि तिच्याकडे तो ब्रह्मे येतो. ब्रह्मे हा लेखक असतो. तर त्या ब्रह्मेची वेशभूषा सुरुवातीची काय असेल, कारण हे नाटक जयवंत दळवींनी लिहिलं तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुम्ही हे अमुक अमुक माणसावरून नाटक लिहिलेलं आहे. ते म्हणजे तुम्हाला कसं काय कळलं? मी म्हटलं तुमचं ते त्यावेळेला मॅजेस्टिक बुक स्टॉलचं एक पुस्तक निघायचं, काय त्याचं नाव आता मी विसरलो, आणि त्याच्यात दळवी लेख लिहायचे टोपण नावानं. ते सगळे त्या याच्यावर असायचे. तर या ब्रह्मेची वेशभूषा काय करायची, तर कॉस्ट्युमवाल्याने सांगितलं होतं, नितीन नेरुरकर का कोणतरी नेपथ्यकार होतं त्याने सांगितलं होतं, फाटका लेंगा, फाटकी बंडी आणि केस वाढलेले असे हे होतं. तर मग मी आमच्या घरातल्या गाद्यांच्या खोळी बदलायला लागल्या होत्या, म्हणून मी गाद्यांच्या खोळी बदलल्या आणि जुन्या खोळी मागून घेतल्या आणि टेलरकडे जाऊन त्याचा लेंगा शिवला. त्यामुळे तो इतका नॅचरल मळका आणि पट्ट्या पट्ट्यांचा असा दिसला. त्याच्यानंतर गंजी फ्रॉक मी घालत जो होतो, त्या गंजी फ्रॉकने त्यावेळेला सरकारी लाद्या खडबडीत असतात, तुम्हाला माहिती असेल कदाचित. तर घरातल्या लाद्या नुकत्याच गव्हर्नमेंटच्या हाऊसिंग बोर्डातर्फे बसवल्या होत्या, तर त्या पुसायला मी तो गंजी फ्रॉक 15 दिवस वापरला. बापरे. त्याच्यामुळे तो नॅचरल काही ठिकाणी फाटला. कसं असतं नाटकात लोक काय करतात, प्रयोगाच्या आधी अरे कात्री दे जरा, गंजी फ्रॉक फाटलेला दाखवायचा, मग तो असा फाडतात त्याचा काटकोन त्रिकोण दिसतो ते की तो मुद्दाम फाडलेला आहे. हो ना. तर त्यामुळे मी आणि तो गंजी फ्रॉक मी वापरला. दळवीने मला आत येऊन विचारलं की तुम्हाला ही वेशभूषा कोणी सांगितली? मी म्हटलं की तुम्ही ते वर्णन जे केलेलं आहे त्या वर्णनावरून मी हा अंदाज बांधला की तो अशा तऱ्हेचे कपडे घालत असतो. इतक्या प्रकारची नाटकं करून, इतक्या गोष्टी आत्मसात करून शेवटी पोचायचे ते तुम्ही पोचतात ना नाट्य संमेलनाचे अध्यक्ष. पण मला एक म्हणजे कळलं मला की सुयोगचा दौरा होता बघा 1998ला. हो. तर तेव्हा सुयोगच्या दौऱ्यावर तुम्हाला तुमच्या अंतू बलवा हरितात्या वगैरे तुमच्या भूमिका होत्या ना नाटकामध्ये, त्याच्यासाठी नेलं होतं. पण तिथेही तुम्हाला वेळेवरती भूमिका करावी लागली. मुळात काय झालं होतं, व्यक्तिवल्लीसाठी त्याने दुसऱ्या नटांना न्यायचं ठरवलं होतं. काहीतरी त्याच्या अगोदर असं झालं होतं की एक प्रयोग रंगमंचावर हसाहशी झाल्यामुळे बंद पडला कुठल्या तरी एका नाटकाचा. तो प्रयोग बंद पडण्यात माझा भाग जास्त होता असं सुधीर भटांना कळल्यामुळं आणि सगळ्यांच्यातलं हो होते ते हसत होते स्टेजवर. तर त्यामुळे त्याने मला न्यायचं नाही असं ठरवलं होतं. मी पण असं हे केलं होतं, कारण माझा जावई मला म्हणाला की मामा पेंडसेने नाटकात काय लौकिक मिळवला आणि तुम्ही नाटक बंद पाडण्यात लौकिक खरं. त्याच्यामुळे मी खूप हैराण झालो होतो आणि मी नाही जायचं असंच ठरवून टाकलं होतं. कारण मला मॅनेजर पण म्हणाला होता विचारू नका तुम्ही मला नेणार आहात का म्हणून, तुम्हाला नेणार नाहीये. हे सगळं झालं आणि अमेरिकेहून ज्या लोकांनी व्यक्तिवल्ली पाहिलं होतं त्यांनी सांगितलं की आम्हाला जयंत सावरकर संतू बर्वा पाहिजे, तरच आम्हाला प्रयोग द्या व्यक्तिवल्लीचा, नाही तर नको. हे त्यांनी सांगितलं. पु ल देशपांडेने सांगितलं अंतू बर्वा दुसरा कोणी नाही करणार. खूप सुंदरच होती भूमिका. चंद्रकांत कुलकर्णींनी सांगितलं. हे सगळं झाल्यानंतर सुधीर भट घरी आले आणि म्हणाले असं असं. मी म्हटलं माझ्याबद्दल असं असं कंपनीमध्ये तुम्ही सगळीकडे सांगितलंय माझ्यामुळे नाटक प्रयोग बंद पडला वगैरे वगैरे वगैरे, त्याबद्दल माझी माफी मागा. म्हणजे व्यक्ती आणि बदलीसाठी तुम्ही त्या दौऱ्यावर गेला होता बरोबर आहे. आणि पण तिथे तुम्हाला दुसरंच एक नाटक करावं लागलं. त्यावेळेला आम्ही विजा मिळवण्यासाठी जेव्हा गेलो तेव्हा डॉक्टर आमच्या बरोबर होते. डॉक्टर लागू ते सुंदर मी होणार मध्ये डॉक्टर पटवर्धन हे काम करायचे, भूमिका करायची आणि अतिशय सुंदर करायचे खूपच. बरं त्यावेळेला जेव्हा जायचं ठरलं, तारीख ठरली, तर त्याच्या अगोदर त्यांचा निरोप आला की मला बाय एअर ट्रॅव्हल करायला परवानगी नाही मिळेल. तब्येतीमुळे डॉक्टरने त्यांच्या सांगितलं की नाही तुम्ही प्रवास नाही करू शकत.
मग काय करायचं? तेव्हा भक्ती बर्वे सुधीर भटाला मिळाली की अरे सावरकर आहेत ना तुमच्याबरोबर, मग आवडतोच कशाला, त्यांना सांगते करतील, ते सावरून घेतील. तर ते पण मी सावरून घेत नसेल, कामच करत असेल. तर त्यावेळेला मला विजय केंकरे म्हणाला की एक तालीम करूया आपण, 2 तालमी तरी. म्हटलं 2-3 तालमी करू. तर म्हणाला तुझं भाषण पाठ कसं होणार? पण मी म्हटलं सुंदर मी होणार या नाटकाला. 1959 साली मी बॅकस्टेजला काम करत होतो, प्रॉम्प्टिंगला वगैरे मी तालमीत हजर असे. त्यामुळं मी आत्माराम भेंडेंचं ओरिजिनल काम पाहिलंय, अरविंद देशपांडेने नंतर ते काम केलेलं मी पाहिलंय. त्यामुळे भाषण माझं काय 1-2दा वाचलं की होईल पाठ. तशी स्मरणशक्ती खूप चांगली म्हणूनच प्रसिद्ध. स्मरणशक्ती हा त्यांचा वरदान आहे. आणि त्यामुळं तालमीला बोलावलं, एकही जण तालमीला आलेलं नाही. मी एकटा आणि विजय केंकरे. त्याने मला सांगितलं की ही मुलगी इथून बोलेल, हे इथून बोलतील, ते तिथून बोलतील, तुम्ही इथे बोलायचंय, असं करायचंय, असं करायचं, बस खलास. आणि आम्ही अमेरिकेला पोहोचल्यानंतर एक पाठांतराची तालीम घेतली सगळ्यांनी. तेवढीच तालीम. आणि माझं काम बघण्यासाठी विंगेमध्ये विजय चव्हाण, प्रशांत दामले, वंदना सगळे जण होते. कसं करतायत आता हे? करतायत की नाही, काय होतंय, काय होतंय? पण मी काय नाही, मी गेलो. जाताना मी गेलो तो लोकांना वाटलं डॉक्टर लागू आले म्हणून टाळी मिळाली. आणि एक्झिट शेवटची घेतली तेव्हा टाळी मिळाली, ती कामाची टाळी होती. सावरकरांनी हे काम केलं आणि उत्तम केलं. आणि त्या दिवशी सुधीर भटने मला $50 प्रेझेंट दिले आणि ते लगेच तिथेच दिले. बक्षीस काहीतरी सन्मान करायचा होता त्याला. नाही तसे सुधीर भट होते. दिलदार होता. आणि खूप छान असा प्रतिसाद मिळाला तुम्हाला त्या नाटकाला, ही कळलं सुंदर मी होणार. आणि अशा प्रकारे तुमची कारकीर्द सुरूच होती. म्हणजे स्वतःची नाटकं जी तुम्ही ज्या भूमिका करत होता ती होतीच, पण अशी पण सेवा तुमची नाट्य सेवा घडली. त्यानंतर सुधीर भटने मला सांगितलं पण मुंबईला गेल्यावर तुला काम करायला मिळणार नाही, लागूनच काम करते. आणि नेमका प्रयोग डिक्लेअर झाला आणि लागूनचा फोन आला की मी ट्रॅफिक मध्ये अडकलोय, सावरकर मोकळे असले तर त्यांना काम करायला सांग, नाही तर प्रयोग कॅन्सल. अरे बाप. मी होतो, मला बोलवायला आले घरी. मी गेलो, असं असं काम करायचं म्हटलं करतो. म्हणजे आणि त्यांनी डिक्लेअर केलं की आज लागू काम करणार नाही, त्यांच्याऐवजी डॉक्टर सावरकर काम करतील. तर ज्यांना पाहिजे त्यांनी आपापले तिकीट परत नाही. पण कुणीही नेली नाही. 47,000 रुपये बुकिंग झालेलं होतं त्यावेळेचा त्या हाऊसफुलचा आकडा खूपच त्यावेळेला बुकिंग आहे. आणि आतमध्ये एक प्रेक्षक येऊन म्हणाला आज सावरकरांचं काम बघायला मिळालं. पुन्हा प्रयोग लागला की आम्ही लागून आम्हाला फरक कळेल. काय छान ना, खूप सुंदर आठवण आहे ही. आणि या गोष्टी लोकांना म्हणजे जनरल माणसाला असं वाटतं मी काहीतरी केलं, मला नाही असं वाटत. मी म्हणतो असं नशिबानं या गोष्टी घडल्या, जे वाट्याला आलं ते मी घडल्या असं. आणि दुसरी गोष्ट अशी एक हे की तुमच्या वाट्याला आलेलं आयुष्य, ऍक्सेप्ट युअर लाईफ ॲज इट कम्स विथ अ स्माइलिंग फेस. हे आपलं तत्व आहे. त्यामुळं त्यामुळे डोक्यावर कधी कधी अनेक म्हणजे कर्जाचा भार असून हे म्हणायचे तुम्हाला झोप कशी लागते. मी म्हटलं अगं रात्री झोपलो व्यवस्थित तर उद्या सकाळी मी काम करायला तयार असेल ना, ताजं हे घेऊन. बरोबर. पण ह्या सगळ्या जुन्या पिढीचे संस्कार यांच्यावरती एक म्हणजे नानासाहेब पाटकांपासून तुम्ही असं बघत आलात की नाटक कसं चालतंय, मग दामू केंकरे, मग हे रमेश देवबगरी, या सगळ्या जुन्या पठडीतून आल्यावर सुद्धा आता नवीन मालिकांमध्ये तुम्ही काम करता आणि नव्या दिग्दर्शकांबरोबर छान ऍडजस्ट होता. आणि कितीतरी भूमिका आम्ही मालिकेत बघतो तुमच्या सहजतेने. ही ऍडजस्टमेंट कशी काय होते? ही त्याला कारण आताची तरुण पिढी ते मला स्वीकारतात. बरं. ते मला त्यांच्यात वागायची संधी देतात. अच्छा. म्हणजे मी कधीही साधारणपणे केव्हाही अरे आमच्या वेळ काय होतं तुला काय सांगू, अरे एक माणूस 12 लाडू खायचा, हे सांगण्यापेक्षा ते न सांगता आपण बोलायचंच नाही काही. अच्छा. मी अद्वैत दादरकर बरोबर काम केलं तेव्हा तुम्हाला माझ्या मनात असा विचार आला होता अण्णा आपलं ऐकतील का नाही. बरं.
पण म्हणाला तुम्ही मी सांगतोय तेच करत गेला. अच्छा. म्हटलं अर्थातच माझं भाषण जरी पाठ असलं तरी सुद्धा तू नाटक नव्यानं बसवतोयस. हे मी नाटक पाहिलेलं होतं. वसंत सोमण अतिशय उत्तम काम करायचा. तेच काम मी त्याच्या पद्धतीनं केलं असतं सोमणांची कॉपी झाली असती. तर मी म्हटलं तसं नाही केलं. मी वेगळ्या पद्धतीने करू का असं तुला विचारलं, तू हो म्हणालास. आणि हे सगळं बघतोय आम्ही, म्हणजे चाळ नावाची वाटाळ बसती काय किंवा चिरंजीवी काय आणि कितीतरी मालिका आजपर्यंत सुरू असलेल्या याच्यात त्यांची एंट्री दिसतेच आणि सहज त्यांनी जे काम असतं. आणि आणखीन एका भूमिकेमुळे तुम्ही खूप लोकप्रिय झालात आणि हिंदी लोकांपर्यंत पोहोचलात, ते म्हणजे सिंघम चित्रपटामधली भूमिका. हो हो. कसं हिंदीत केलात एकदम? काय मला त्यांचा मॅनेजर होता, त्याचं नाव विजय होतं कदम, विजय कदम, वेगळा विजय. त्यानं मला सांगितलं की असं तुम्हाला विचारतील त्यांना, तर तुम्ही काम कराल का? तुमच्या वयाचं काम आहे, आजोबांचं. मी म्हटलं हो करेन. तर अतुल परचुरेचा मला फोन आला. अण्णा काही कारणामुळे मला काम करायला मिळत नाहीये, माझे डेट्स जमत नाहीयेत, पण कुठल्याही परिस्थितीत तुम्ही सोडू नका हे काम. कारण राहुल शेट्टीत ना नाव त्याचं, रोहित शेट्टींचा हा ग्रुप आहे. एकदा त्या ग्रुपमध्ये तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही कायम त्या ग्रुपमध्ये येऊ शकता. तर मग काय कुठलीही अट न घालता सरळ हो म्हणा. हा त्याचा मला फोन होता. त्यामुळे मला त्याने विचारलं की तुम्ही काम कराल का? मी म्हटलं हो करेन. मग पैसे किती? पैसे म्हटलं तुम्ही सांगा. आणि मग मला कल्पनाही येणार नाही, 2.5 लाख रुपये मला त्याने दिले. 15 दिवसाच्या तारखा त्याने मला दिल्या, पण काम माझं फक्त 7च दिवस झालं. पण त्याहीपेक्षा हे महत्वाचं की ती भूमिका लोकांच्या हृदयात राहिली आणि लोक हे बघा हे पण शिस्त तुम्हाला सांगतो, 8 वाजता ड्रायव्हर आला की फोन करून सांगायचा मी खाली आलेला आहे, 10 मिनिटं वाट बघेन आणि मी जाईन. अच्छा. एवढ्यात तुम्ही तयारच राहायला पाहिजे. तिथे गेल्यावर मेकअप पण विचारायचा, आधी नाश्ता करणार की आधी मेकअप करून? कॉस्ट्युम वाला येणार, कॉस्ट्युम करून मग सर्व डिपार्टमेंट त्या वेळेस. आणि कपडे म्हणजे अरे कपडेवाल्याला सांग जरा बोलावलंय म्हणून असं करतो आपण, असं नाही. सगळं रेडीच असतं. रेडी. आणि बरोबर 9ला तिथे जाऊन उभं राहायला पाहिजे. छान. तर हा तुमचा तिथला हिंदी चित्रपटातला अनुभव आणि त्यामुळे लोक तुम्हाला भारतभरातले लोक ओळखायला लागले. की म्हणजे जेवढी नाटकामुळे प्रसिद्धी मिळते त्याच्यापेक्षा जास्त या चित्रपटामुळे. मी म्हटलं सुद्धा, मी म्हटलं आज गेली 50 वर्ष काम करून काय मिळवलं? कोणी मला ओळखत नाही, पण सिंघम एक हिंदी चित्रपट केला आणि त्यात इतके लोक मला ओळखायला लागले. युगपुरुष मध्ये मी काम केलं, त्यात सुद्धा मला नाना पाटेकरने फोन करून सांगितलं अरे जरा येऊन जा रे. आणि मी गेलो त्याला भेटायला, म्हणजे सेटवर माटुंग्याला. तर तिथे पार्थोवशी त्याने माझी ओळख करून दिली आणि ये काम करेगा. मला लगेच दुसऱ्या दिवसापासून बोलावलं, मी काम केलं आणि ते काम माझं गाजलं. म्हणजे चंद्रकांत गोखलेंसारख्या मोठ्या नटाचा मला फोन आला की सावरकर तुम्ही अतिशय उत्तम आणि नैसर्गिक काम केलं. खूप छान वाटतं. आणि हे अमेरिकेत गेल्यानंतर मला तिथल्या काही लोकांनी सांगितलं, तेव्हा मला आश्चर्य वाटलं की लोक अमेरिकेत सुद्धा हिंदी सिनेमा बघतात, हे तेव्हा मला कळलं. ह्या सगळ्या आठवणी आपण जे बोलतो आहोत त्या सगळ्या तुम्ही पुस्तकात सुद्धा लिहिल्या आहेत ना. आणि म्हणजे लोकांना माहित नसेल की तुमचं आत्मचरित्र प्रकाशित झालंय आणि मुद्दाम सांगू इच्छिते, पण स्वतःला तुम्ही एक छोटा माणूस का म्हणवलाय त्याच्यात? तुमचं हेडिंग पुस्तकाचं काय नाव आहे? मी एक छोटा माणूस. काय तुम्ही आत्मचरित्र म्हणालात, पण मी त्याला आठवणींचा ठेवा असं म्हणतो. बरं. एक छोटा माणूस हे शीर्षक मला मंगेश कदमने सांगितलं. बरं. मी म्हटलं असं पुस्तक लिहावं, त्याला काय नाव द्यावं? काय म्हणाला पुस्तक काय काय केलंयस तू? तर म्हटलं जे काय झालंय आजपर्यंत ते. मग असेल एक छोटा माणूस हे नाव दे, म्हणून मी ते नाव ठेवलं. आणि खरोखर तुम्हाला मी सांगतो की मी काम चांगलं केलं वगैरे वगैरे हा सगळा पुढचा भाग आहे, पण मी इतके दिग्गज माणसं काम करताना बघितले. नानासाहेब फाटकांना बेबनशाहीमध्ये असं बघितलंय की त्यांनी नुसती अशी छाती केल्यानंतर भोवतालचे 5-7 पहारेकरी जे भाला घेऊन असतील ते मागे व्हायचे. अशी माणसं नुसती एक्सप्रेशन न बोलणारी माणसं पाहिजे.
या माणसांच्या शेजारी उभं राहून मी जर म्हटलं की मी पण कोणतरी आहे, तर कुठे ते अंतराळात आत्मे असतील त्यांना काय वाटेल? हा विचार कोणी करत नाही, करतील असंही वाटत नाही. पण मला पहिल्यापासून एक स्वतःबद्दलची हे आहे, मी आयुष्यभर निष्कर्गी राहिलो, संसार उत्तम तऱ्हेने पार पाडला, मुलाबाळांना शिक्षण दिलं व्यवस्थित, सगळं काही ठाकठीक झालं, एवढंच मी केलं. नाटकाच्या पैशावर मी हे सगळं केलं, कर्ज कधी कुठे काढलं नाही, ऐशाराम कर्ज काढून कधी केला नाही. दामू केंकरे, विजया जयवंत यांची नावं मराठी नाट्यसृष्टीत कायम घेतली जातील. त्याने काहीतरी रंगभूमीवर केलंय, वेगळा प्रकार रंगभूमीवर आणला, काही नट घडवले, काहीतरी केलं. आपण काय केलं? आपण फक्त संसार चाललाय. त्यामुळे त्यांच्या योग्यतेची आपण नाही. सगळेजण म्हणतात मला पुढचा जन्म हा यावा, तो यावा, अमुक यावा. मी म्हणतो मला पुढचा जन्म नटाचाच यावा, पण जर काहीतरी माझ्या हातून रंगभूमीवर वेगळं घडणार असेल, ज्यामुळे माझं नाव प्रेक्षकांच्या हृदयात कायम कोरलं जाईल, असं माझ्या हातनं काही घडणार असेल तर मला नटाचा जन्म दे. नाहीतर नटाचा जन्म घेऊन सामान्य माणसाचं आयुष्य जगायचं असेल तर मला सामान्य माणसाच्या जन्माला जा. पण तुम्ही स्वतःला मी एक छोटा माणूस बनवले. मी तुमचं पुस्तक हे सगळ्यांना दाखवते आणि सांगते की हे तुम्ही जरूर वाचा, आणखीन काही आठवणी तुम्हाला याच्यात मिळतील. या पुस्तकाच्या संदर्भात तुम्हाला काही सांगायचंय? हो, हे पुस्तक मी लिहिलं, हा सुद्धा एक योगायोग आणि चमत्कार. बर, त्याला थोडंसं कारणीभूत तुम्ही आहात. मी? हो. तुमच्या कोमसापाच्या एका मीटिंगला मी नुकताच ठाण्यात आलो होतो. मराठी भाषा दिनाला तुम्ही आला तर? हा. तर तुम्ही मला म्हणालात चला ना, बघा ना काय आमचं चाललंय ते. मग तिथे गेल्यानंतर अशोक समाईचं भाषण झालं. तेव्हा त्याने बोलताना माझा उल्लेख केला, सावरकरचे आहे. आणि मग तुम्ही म्हणालात की तुम्ही 4 शब्द बोला. तुम्ही तर पाहुणेच होतात, बोला म्हणजे. हो, पण मी म्हटलं की मी काय, मला कळे ना काय बोलावं, सवय नव्हती. असं कुठेतरी प्रमुख पाहुणा म्हणून जायचं आणि बोलायचं वगैरे सवय नव्हती. आणि दुसरी गोष्ट अशी की नाटकात स्टेजवर काम करणं वेगळं असतं. तर आता तो काय मला जाऊन चौथा झालेला जोक करायचा नव्हता, किंवा नाटकातलं भाषण पाठ करत आलो पण हे आज स्वतःच बोलायचंय, हे माझ्यावर आला प्रसंग हा वगैरे, ते सगळं कृत्रिम वाटतं लोकांना. म्हणून मी म्हटलं, मी असा उल्लेख झाला होता, अशोक समेलने म्हटलं होतं की आठवणी लिहून काढ ना तुझ्या. तेव्हा मी म्हटलं की मी आठवणी लिहितोय. त्यावेळी तुम्ही लिहित होतो, आत्मचरित्र नव्हे. त्या आठवणी लिहितोय एवढ्याच साठी त्याचं पुस्तक छापायची माझी ऐपत नाही. परंतु तरी सुद्धा मी का लिहितोय तर त्याचं कारण एकच आहे, उद्या माझ्या मागे माझ्या मुलांना जर कोणी प्रश्न विचारला तुझ्या वडिलांनी काय केलं 65 वर्ष रंगभूमीवर, तर त्यांना माहिती असावं की मी नक्की काय केलंय. आणि अपवाद, अफवा, अमुक तमुक ज्या गोष्टी नटाच्या नशिबात असतात कायम लिहिलेल्या, त्यातल्या काही केल्या नाहीत, हे त्यांना ठामपणे सांगता यावं. नाटक हा मी ध्येयवाद पुराशी बाळगला तसाच वागू, त्याला साजेसाच हे कळावं म्हणून मी लिहितोय. कुणीही छापणार नाही, त्यामुळे माझ्या बायकोनं आणि माझ्या मुलांनी जरी हे वाचलं तरीही मला त्याचा खूप आनंद मिळेल. तेव्हा मेहत्रे तिथे होते. विवेक मेहत्रे होते. ते प्रकाशक आहेत हे मला माहिती नव्हतं. सगळी सभा संपल्यानंतर ते मला म्हणाले की तुमचं पुस्तक मी छापणार, तुम्हाला सांगितलं असं मला ते म्हणाले. तर मी म्हटलं ठीक आहे, धन्यवाद, मी भेटायला येतो तुम्हाला. मग त्याने मला पत्ता दिला. नंतर त्यांचा आणि माझा एक कॉमन फ्रेंड आहे, झेंडे नावाचे पोलीस इन्स्पेक्टर. तर त्यांच्याकडे मी गप्पा मारायला जात असे. तर त्यांच्याकडे मी गेलो तेव्हा मी त्यांना ही घटना सांगितली की मैत्री असं म्हणाले. ते म्हणाले की आपण आत्ता खात्री करून घेऊ. म्हटलं तुम्ही त्यांना असं विचारू नका पुस्तक छापणार आहात का म्हणून. तर ते म्हणाले अहो तो माझाही मित्र आहे. तेव्हा ते मेहत्रेंना म्हणाले की अहो सावरकर आता ठाण्यात आले, तुम्हाला कळलं का, आपण काहीतरी करायला पाहिजे त्यांच्यासाठी. तर मेहत्रे म्हणाले मी त्यांचं पुस्तक छापतोय ना. एकदा त्यांनी म्हटलं म्हणजे ते करणारच.
पण माझा विश्वास बसावा कसा, कारण अशी कुठली चांगली गोष्ट आयुष्यात पटकन घडली आहे असं कधी झालेलं नाही. त्यामुळं मग मी म्हटलं की बाबा मग ठीक आहे, आता म्हटलं मी जाऊन त्यांना भेटू. मग मी त्यांना जाऊन भेटलो. मी त्यांना सांगितलं माझी परिस्थिती नाही, उद्या तुम्ही छापायच्या वेळेला तुम्ही सांगितलं देवळ छापलं, आता एक 50,000 रुपये आणून द्या तर ते होतंय, नाही तर काही होणार नाही असं तुम्ही सांगितलं तर म्हटलं माझी पंचायत होईल. मी पैसे देऊ शकणार नाही वगैरे असं नाही बोललो, म्हटलं माझी पंचायत होईल आणि ते सगळी रद्दी माझ्या घरात येऊन पडेल. तर म्हटलं तुम्ही 50 वेळा विचार करा, हे छापून नक्की तुम्हाला जमणार आहे ना. ते म्हणाले अहो मी प्रकाशक आहे, मी तुम्हाला शब्द दिलाय की हे पुस्तक मी छापेन. म्हटलं मला मोबदला त्याचा नको, मोबदला नाही दिला तरी चालेल किंवा देऊच नका. तरी त्यांनी मला 25 पुस्तकं दिली आणि अतिशय सुंदर असं पुस्तक केलेलं आहे उद्वेरी बुक्सने. आणि हे तुमच्या नाट्य संमेलनाच्या वेळीच छापले गेलं. मला वाटतं आपण उस्मानाबादला भेटलोच होतो. तुम्ही नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होतात आणि तो माहोल मला अजून आठवतोय. प्रचंड गर्दी, 10-15 हजाराची. तुमचं भाषण सुरू होतं आणि तिथेही स्टॉलमध्ये पुस्तक होतं. तर ती आठवण कशी काय वाटते तुम्हाला? कसं वाटतं नाट्य संमेलनाचे अध्यक्ष आपण झालो? हो ना, मी अध्यक्ष अत्यंत योगायोगानं झालं. मला आमचे विलास गुरुजन आणि भानुशी नावाचे मित्र आहेत, त्यांनी माझ्याकडून जबरदस्ती फॉर्म भरून घेतला. मग मी त्यांना अट घातली, म्हटलं मी बिनविरोध निवडून येणार असेल तरच, तर नाही तर नाही. बर. मोहन जोशींना हे कळलं, त्यांच्या डोक्यात तिसरंच कुठलं तरी नाव होतं. त्यात पुन्हा अविनाश करशेकर आमचा मित्र, त्याने मोहन जोशींना सांगितलं की तुम्ही कोणाला काय करताय, इतकी वर्ष आयुष्य ज्याने नाटकात काढलंय प्रामाणिकपणे, त्याला का तुम्ही डावललाय? तो म्हणला नाही मला काय माहितीच नाही, त्याने फॉर्म भरलाय का? तर ते मग कळलं फॉर्म भरलाय. मी उभा राहतोय म्हटल्यानंतर पुण्याहून श्रीनिवास भंडे, नंतर आपले अशोक समेत या सगळ्यांनी नाव मागे घेतली आणि सांगलीचे केळकर म्हणून नावच मागे घेतली त्यांनी नावच, किती मान्यता मिळाली. अण्णा उभा राहतोय ना, आणि पॉप्युलरली लोक मला अण्णाच म्हणत असत पहिल्यापासून. म्हणजे टिळक आगरकरच्या वेळेला सुषमा काम करत होती, ती मला अण्णा म्हणायची, म्हणून वाडकर म्हणून सगळे अण्णा म्हणायला लागले. मग हळूहळू ते सगळीकडे पसरलं. आणि तुम्ही तिथे भाषण केलं, म्हणजे कलाकारांच्या बाजूने काही मुद्दे मांडले? हो, काही मुद्दे मी मांडले होते. मला त्यांनी विचारलं भाषण, म्हटलं भाषण मी छापायला आधी देऊ शकणार नाही कारण ते तयार नाही आणि मला ठराविकच बोलायचंय, कंटाळवाणं भाषण मला करायचं नाहीये. मी जास्तीत जास्त अर्धा तास बोलेन, तेवढं सुद्धा नाही, पण जे बोलेन ते नेमकं आहे. मला त्याचा पाठपुरावा करता आला पाहिजे, नाहीतर आश्वासनं द्यायची आणि पुढल्या वर्षी काही नाही. वहिनी, तुम्हाला कसं वाटलं हे नाट्य संमेलनाचे अध्यक्ष, मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष असं जेव्हा आलं वर्तमानपत्रात, सगळ्यांचे फोन यायला लागले असतील? हो, खूप फोन यायला लागले की मला अगदी ऊर भरून आलं. बर. असं झालं अगदी की आज ज्या माणसाला भयंकर खडतर आयुष्यातनं जावं लागतंय, तो माणूस आज परिषदेचा अध्यक्ष होतो, हे केव्हाही मला आनंदाची बाब आहे. म्हणजे जेवढ्या खस्ता खाल्ल्या आपण अगदी आयुष्यभर, ते सगळं भरून पावलं ना. अगदी अगदी. मुलांनाही खूप आनंद झाला. हो, नक्कीच. आमच्या घरात सगळीकडे सगळ्यांना आनंद इतका झाला होता. खूप छान. आणि अशीच कारकीर्द अजून पुढे सुरूच राहिली आहे, की असं नाही की एक नाट्य संमेलनाचे अध्यक्ष झाले की आता संपलं सगळं, असं नाही. पण कारकीर्द तुमची कलाकार म्हणून सुरूच राहिली. पण एक गोष्ट सांगतो की मी ज्या वेळेला नोकरी सोडली त्यावेळेला माझी चूक अशी झाली की मी 1 वर्ष लवकर नोकरी सोडली, त्यामुळे प्रॉव्हिडंट फंड डबल, ग्रॅच्युइटी वगैरे यात तर मला काही मिळालं नाही. पण मी हिला विचारलं, मी नोकरी सोडणार म्हटल्यानंतर मला घर सोडून बाहेर पडावं लागलं. बायको आणि 2 मुली, तिघांना घेऊन मी बाहेर पडलो घराच्या आणि भाड्याने राहिलो, पोट भाड्यानं. आणि अशा वस्तीत राहिलं की जिथे सज्जन मनुष्य जायला सुद्धा घाबरेल, राहावं लागलं, अशा राहिलो. पण मी तसे दिवस काढले. हा सगळा पुढचा इतिहास. म्हणजे वहिनींचं कॉन्ट्रीब्युशन खूप आहे. हो, त्यावेळेला मी तिला विचारलं की मी नोकरी सोडणार आहे, काय करू? हो.
आणि त्यांनी आणि तिला माझी घुसमट दिसत होती. तिने एकच सांगितलं की गरिबी मला काही नवीन नाही, तुम्ही स्वतःची घुसमट करू न देता तुम्हाला हवा असलेला व्यवसाय करा. परवानगी देऊन टाकली. आणि कारण तिने बघितलं माझं नोकरीत मन रमत नाहीये. आम्ही घरी जेवणाचे डबे सुरू केले. आमच्याकडे 2-3 माणसं जेवायला यायची. त्यांच्या खर्चात आमचं कुटुंबाचा खर्च जेवणाचा त्यांनी पण खूप सांभाळलं त्यावेळी. खूप सर्व चौफेर बघावं लागलं सगळं. आणि मग आज हा दिवस दिसला की जेव्हा तुम्ही म्हटलं की सगळे कष्ट सार्थकी लागले नाही का. आणि आता मला सांगा तुमच्या म्हणजे आम्ही ऐकलं कौस्तुभ आणि हिचं पण ऐकलेलं, दोन्ही मुलं तुमची इंडस्ट्रीत आलेली आहेत आणि आपापल्या वेगवेगळ्या गुणांनी सगळे प्रसिद्ध झालेली आहेत. सुषमा सावरकरचं सुद्धा खूप नाव आहे. कसं वाटतं याबद्दल? काय आपल्या घरातलं कुणीतरी या व्यवसायात यावं असं वाटायचं सारखं. ज्या व्यवसायात आपण दिवस काढले त्या व्यवसायात येऊ नको रे बाबा. म्हणजे पुढच्या पिढीवर अविश्वास की आपल्यासारखं त्यांना हे कष्टबिष्ट सोसतील की नाही. पण हा अविश्वास बाळगायचं काही कारण नव्हतं. त्यांचे गुण आहेत त्यांचे. कौस्तुभ मला वाटायचं हा नट व्हावा, पण तो लेखक झाला. बरं त्याला पहिलं पिक्चर त्याचं उत्तर आहे त्याचं त्याला अवॉर्डच मिळालं गव्हर्नमेंटचं. ते त्याला कसं मिळालं तर सुषमा डबिंगला जायची. तो बिपिन नाडकर्णी ऍड एजन्सीचा प्रोड्युसर. त्याने एक दिवस सुषमाला विचारलं मेरे को नया रायटर चाहिए. बरं. ती म्हणाली माझ्या भावाला पाठवू का. तो म्हणला पण मी त्याची टेस्ट घेईन, मला आवडलं त्याचं डायलॉग तर त्याला काम देईन, नाही तर नाही, ओळखीत नाही त्याला. ती म्हणाली चालेल. हा गेला. त्याने लिहून दाखवलं 2 संवाद. त्याने घेतला याला. मग हा त्याला असिस्टही करत होता डिरेक्शन. आणि हे सांगण्यासारखं आहे की बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की कामं ओळखीतनं मिळतात वगैरे, पण जरी ओळखीतनं आपण तिथे पोहोचलो तरी आपलं नाणं वाजून दाखवावंच लागतं. त्याशिवाय आपण पुढे जातच नाही. असं गुण असावेच लागतात आणि तिथे तो कस लागावाच लागतो. तर मग सुषमाचं पण एक वेगळ्या प्रकारे करिअर झालेलं आहे. सुषमा डबिंग मध्ये मास्टर मानली जात होती. मग तिला डबिंग क्वीन असं म्हणायचं. डबिंग क्वीन. तिने ईश्वर नावाच्या सिनेमातलं विजया शांती हिचं डबिंग तिने केलंय. तिसरी मुलगी सुद्धा गोविंद सर यांच्या हिंदी सिनेमाची हिरोईन होती. कोण? सुपर्णा. बक्से पहिले नावाचा सिनेमा तिने केला त्यांच्याबरोबर. तेव्हा ती SSC ला होती, 9वी ला होती. पण पुढं तिने लवकर लग्न केलं आणि या क्षेत्रातून बाहेर पडली. असंही होतं कधी. असंही होतं. पण आता तुमची मात्र अजून बॅटिंग चालू आहे. आणि आता तुम्ही कुठली मालिका करत आहात? आता मी आर बाजार नावाची वेब सिरीज करतोय. बर. वेब सिरीज म्हणजे बघा टेक्निकली किती ऍडव्हान्स. आणि एक मराठी पिक्चर आहे, एक अजून शॉर्ट फिल्म एक आहे. असे 2-3 आहेत प्रोजेक्ट. पण ती नोव्हेंबर पासून पुढं. पण एक वेब सिरीज अतिशय प्रसिद्ध झाला तुमचा रोल त्यातला. समांतर म्हणून जी वेब सिरीज आहे तर त्यात तर म्हणजे एक तर असा सीन होता स्वप्नीलचा आणि तुमचा. स्वप्नील जोशी तुम्हाला खूप काही काही शिवाय देतोय आणि तुम्ही एक्सप्रेशन देत नाही. आणि काहीतरी आठवण सांगा ना त्यावेळेची. काय तो सीन जेव्हा दिग्दर्शकाने सांगितला तुम्हाला असा असा सीन आहे तर कसा करायचा ते बघा तुम्ही. स्वप्नील म्हणाला अण्णा तुम्हाला काही असं वाटणार नाही ना की मी तुम्हाला शिवाय देतो. म्हटलं अजिबात नाही. तो म्हटलं जे बोलू नयेत ते सगळे शब्द मला बोलायला लागले, मी काही शिवाय देणार आहे. म्हटलं दे, माझी तर सहनशक्ती मला बघू दे. आणि तो सीन केला त्याने माझा गळा विळा धरलेला आहे. आणि असा सीन आहे त्याने इतक्या प्रचंड शिव्या दिल्यात मला. आणि दिग्दर्शकाने कॅमेरामनने माझा चेहरा असा टिपलाय की मी त्या ऐकतोय आणि त्याचा काही परिणाम नाहीये माझ्यावर. तू कितीही शिव्या दे, सत्य हे असं आहे, ते बदलणार नाही. आणि तो भविष्य विचारायला येतो तेव्हा मी त्याला सांगतो नाही सांग कितीही हे केलं तरी. कारण एकच पत्रिका, त्या पत्रिकेतलं जीवन 2 वेगळी माणसं जगतायत असा तो विषय आहे. खूप कठीण विषय आहे. म्हणजे मला ते काम मिळालं तेव्हा मला सुरुवातीला खूप हे झालं की कसं होणार आपल्याला काय. पण सतीश राजवाडे पहिल्या सीझनचा डायरेक्टर होता तो.
आणि समीर हा विधुमुस दुसऱ्याचा, दोघांचाही मी आवडता नट आहे असं त्यांनी मला सांगितलं. तर आता समीरचा आहे मला माहिती आहे, कारण त्याच्या जवळजवळ प्रत्येक सिनेमात मी काम केलंय. हा, आणि ते झालं, ते पार पडलं. आणि एक अनपेक्षित पहिल्या सीझनचा प्रतिसाद मला मिळाला की काय काम केलंय तुम्ही. म्हटलं 2च भाग तर आहेत माझे 9 पैकी, तरी पण ते काम लोकांच्या लक्षात राहतं. म्हणून दुसऱ्या भागात माझं 3 भागात काम ठेवलंय दुसऱ्या सीझन मध्ये. तेही लोकांना खूप आवडलंय आणि कदाचित तिसऱ्या सीझन मध्ये मी असण्याचा संभव आहे असं मला वाटतं. छान, आमच्या शुभेच्छा आहेतच त्यासाठी. आता कुठलं तुम्ही शूटिंग करून आलात? आता मी आर बाजार नावाची एक राजकारणावर आधारित अशी वेब सिरीज आहे. बरं. पण त्याच्यामध्ये खूप 15-20 तरी नामांकित नटवर्ग आहे. प्रमोद पवार आहे, सुनील गोडसे, मोहन आगाशे, मोहन जोशी, सुदेश मशिलकर, मी स्वतः आणि वंदना वाकनीस खूप आहेत. आणि शिवाय 50 कार्यकर्त्यांचा मॉब आहे. बरं. अच्छा. आणि त्याने इतकी सुंदर ती घेतलेली आहे. छान ट्रीटमेंट, फार सुंदर त्यांनी घेतली. पण किती ऍडव्हान्स, म्हणजे नटाला सुद्धा ऍडव्हान्स राहावं लागतं. की तुम्ही म्हणालात की सुरुवातीला काय बॅकस्टेज आर्टिस्ट, नंतर काय तर स्पर्धेतला काम करणारा कलाकार, मग व्यावसायिकला, त्याच्यानंतर चित्रपट, सिरियल आणि आता वेब सिरीज नवीन. तर या सगळ्या कारकिर्दीबद्दल खरंच आम्हालाही खूप आनंद होतोय. अशाच तुमच्या नवीन नवीन भूमिका आम्हाला पाहायला मिळू देत, रसिकांना पाहायला मिळू देत, त्यांना आनंदच वाटेल. आणि एक मोठं काम आहे, व्यस्त असताना सुद्धा आमच्यासाठी वेळ काढलात आणि प्रसारणला ही मुलाखत दिली, तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि या सगळ्या गप्पा गोष्टी आपल्या सुरूच राहतील. पण आज खरंच काही रंगभूमीबद्दल खूप चांगले विचार ऐकायला मिळाले. आणि आज तुम्ही इथे आलात, आम्हाला इतक्या छान छान आठवणी सांगितल्यात, तर त्याबद्दल ई प्रसारण तर्फे मी आपल्याला धन्यवाद देते अण्णा. अशाच गप्पा गोष्टी आपल्या पुढे चालूच राहतील. मित्र, आज ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर इथं आले आणि आपल्या नाट्य क्षेत्रातल्या अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला. आणि त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी निर्मलाताई सुद्धा इथं आल्या होत्या. त्यामुळे या गप्पा गोष्टींना एक वेगळीच उंची मिळाली. तर या सगळ्या आठवणी आपण जपून ठेवूया. त्यांचं पुस्तक मी एक छोटा माणूस हेही आपण जर घेतलं तर त्यात अजून काही आठवणी आपल्याला वाचायला मिळतील. सावरकरांच्या पुढील कारकिर्दीला मी शुभेच्छा देते आणि ई प्रसारण, इंटरनेट, रेडिओ आणि टेलिव्हिजन तर्फे दोघांचे आभार मानते. नमस्कार अण्णा. नमस्कार निर्मलाताई. नमस्कार. झनक झनक झन झंकारितः अखिल जगती भुलवी रसिक मनांच्या तारा, गीत कहाण्या हित गुजेही सांगे अभिनव धारा. ई प्रसारण, इंटरनेट,